In progress. परफेक्ट. गुड इव्हनिंग नवनाथ जी, गुड इव्हनिंग प्रवीण जी, गुड इव्हनिंग सरफराज सर. ओके. परफेक्ट परफेक्ट. ओके. ऑसम. विजयजी गुड इव्हनिंग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश कदम. मी फाउंडर आहे इंडियन ट्रेडर्स अकॅडमी, त्याचबरोबर हाय प्रॉफिट क्लब आणि आयटी अल्गो हबचा. जसं मित्रांनो मी माझी ओळख करून दिली, तसंच मला आज तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आजचे अतिशय महत्वाचे गेस्ट कोण आहात, तर तुम्ही आहात म्हणून हा वेबिनार होतोय, राईट? सो मी पहिल्यांदा सगळ्यांना अप्रिशिएट करतो की हा वेळ जो आहे हा तुम्ही कुठेही देऊ शकला असता, पण तुम्ही चूज केलं की इथं थांबणं आणि आपल्या ग्रोथ मध्ये नवीन गोष्टी काय ऍड करता येतात याच्यासाठी तुम्ही काय केलंय, हा टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यासाठी मी सगळ्यांना काय करतोय, अप्रिशिएट करतोय. सो पटकन सांगा की तुम्ही कुठून पार्टिसिपेट करताय, कोणत्या सिटी मधून पार्टिसिपेट करताय? येस. ओके. सरफराज फ्रॉम कोल्हापूर. ओके. नवनाथ सर फ्रॉम पुणे. रोहित फ्रॉम अहमदनगर. ओके. वैभव फ्रॉम पुणे. मयूर फ्रॉम धुळे. ओके. सुमित फ्रॉम भोसरी. अतुल फ्रॉम लातूर. ओके. कुणाल फ्रॉम ठाणे. विजय फ्रॉम दापोली. सुमित फ्रॉम पनवेल. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. प्रवीण फ्रॉम बारामती. मी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करतोय. आणि आजचा जो टॉपिक आहे की हाऊ टू गेट अ 90% अक्युरेसी इन ऑप्शन ट्रेडिंग. किती लोकांना खरंच 90% अक्युरेसी पाहिजे? चॅटबॉक्स मध्ये 90 असं टाईप करा. येस. काही लोक गैरसमज करून घेतील 90 म्हणल्यानंतर. 90% मी अक्युरेसीच्या बाबतीत बोलतोय, राईट? येस. ओके. चलो. सो आता आता जो टॉपिक आहे त्याच्या बाबतीत आपण पहिल्यांदा सुरुवात करतोय. एकच सेकंड. आता खरंच ही 90% अॅक्युरेसी मिळते नाही मिळते, आणि त्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काय होतात, सुरुवात होतात. जसं की हा वेबिनारचा टॉपिक झालेला आहे, बऱ्याचशा लोकांचे फोन येतात आणि त्यांना अनबिलिव्हेबल गोष्टी वाटतात की खरंच मिळू शकते का. किती लोकांना डाऊट आहे की खरंच मिळेल नाही मिळेल 90%, की फक्त हा क्लिक बेट टाईप मध्ये काहीतरी थंबनेल केलेला आहे. किती लोकांना डाऊट आहे? डाऊट असेल चॅटबॉक्स मध्ये डी असं टाईप करा की खरंच मिळेल नाही मिळेल, एवढं मिळाले असते तर पॉसिबल आहे का, किंवा हे कसं करू शकतोय, राईट? ओके. डाऊट आहे. ठीक आहे. चलो. सो पुढच्या एका तासामध्ये मी हे चॅलेंज घेतो की हा जो डाऊट आहे आपण काय करूया, कम्प्लिटली काढून टाकूया. पण त्याआधी मला एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगायची आहे. असं म्हटलं जातं की कुठल्याही फील्डमध्ये जे लोक कमिटेड असतात तेच काय होतात, नेहमी सक्सेसफुल ठरतात. ओके. कारण की बरेचसे लोक येतात, ट्राय करतात आणि काय होतात, निघून जातात, राईट? सो किती लोक ट्रेडिंग साठी कमिटेड आहेत? कमिटेड असाल आणि फुल पुढचा 1.5 तास माझ्याबरोबर इन्व्हेस्ट करणार असाल, तर चॅटबॉक्स मध्ये TTE असं टाईप करा. म्हणजे टिल द एंड आपल्याला थांबायचं आहे, जे लोक कमिटेड आहेत. येस. असं झालं तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही. डेफिनेटली हे बरोबर आहे, राईट? बरोबर. आणि त्याचबरोबर जे लोक कमिटेड आहेत, ओके, आणि ज्यांना खरंच या जर्नीमध्ये, ओके, कारण की ही जी जर्नी आहे ट्रेडिंगची, मला खूप साऱ्या डिफिकल्टीज लागल्या आणि या सगळ्या कमी व्हाव्या म्हणून मी काय करणार आहे, बोनस देणार आहे. ठीक आहे. काय बोनस आहे? तर 1 to 1 कन्सल्टेशन जे आहे 3 लोकांना मी काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. ज्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये काहीही अडचण आली असेल, ठीक आहे, तर अर्ध्या तासाचं हे कन्सल्टेशन जे आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. किती लोकांना हे अनलॉक करायचं आहे? अनलॉक करायचं असेल तर चॅटबॉक्स मध्ये फक्त तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करा. आमची टीम याचा काय करणार आहे, लकी ड्रॉ करणार आहे. आणि जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुमच्यापैकी 3 लोकांना अर्ध्या तासाचं 1 to 1 कोचिंग मिळणार आहे. इंटरेस्टेड आहात का? येस, दिस इज द बोनस अपॉर्च्युनिटी फ्रॉम माय साइड. ओके. कसल्याही पद्धतीचं ट्रेडिंग असू दे, कारण की मी इक्विटी इन्व्हेस्टमेंट, स्विंग ट्रेडिंग, त्यानंतर ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय केलंय, काम केलंय. आता सुद्धा करतोय. प्रॉब्डेक्स चालवतोय आता. याची व्हॅल्युएशन आहे नियर अबाउट आता
15 CR पर्यंतचा फंड ऑप्शन मध्ये ऑलरेडी काय होतोय, डिप्लॉय होतोय. राईट, क्लिअर आहे? यस, परफेक्ट, ऑसम. सो आता आपला महत्वाचा प्रश्न की खरंच पहिला, येस येस, ठीक आहे. सो आता मीन वाईल आपण फक्त टॉपिक रिगार्डिंग काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. मला तुमच्याकडून तेवढं कॉपरेशन पाहिजे, कारण की हा जो वर्कशॉप आहे, हा मास्टर क्लास जो आहे, यामध्ये खूप इंटेन्सिव्ह लर्निंग होणार आहे. कारण की हे शिकूपर्यंत मी माझ्या आयुष्यातले भरपूर पैसे घालवले होते, माझे घालवले होते, माझ्या आई वडिलांचे पैसे घालवले होते. सो दॅट हा लाखो रुपये वाचवणारा वर्कशॉप जो आहे हा तुमचा ठरू शकतोय. क्लिअर? सो दॅट जे काही क्वेश्चन आहेत हे लिहून ठेवा. आपण सगळ्यात शेवटी क्वेश्चन आन्सर साठी स्पेशली 15 मिनिटाचा वेळ देणार आहे, त्यावेळेला आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके, क्लिअर? चलो. सो आता पहिल्यांदा ट्रेडिंग मध्ये ही 90% अॅक्युरेसी मिळते का, आणि याचा सुरुवात जी आहे, ज्यावेळेला मी सुरुवात केली होती शिकायला वगैरे, तर माझ्या एमबीए मध्ये ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला मला तिथं कुठंच अशा काही गोष्टी दिसल्या नाहीत, किंवा ज्या गोष्टी शिकवल्या जात होत्या त्या पण काय होत्या की एकदम जुन्या काळातल्या होत्या. म्हणजे वॉरेन बुफेटच्या काळातल्या मेथड जे आहेत, ठीक आहे, ते आता वापरले तर काम करतात का? येस, काम करतात, पण त्याने मला 15 ते 20% अॅन्युअल रिटर्न मिळतात. ओके, आणि माझा इंटरेस्ट जो आहे तो अॅन्युअल 15 ते 20% मध्ये नाहीये. कारण का, की त्यावेळेला एक मॉडेल यायचं ते 10-10 वर्ष चालत होतं. त्यावेळेला टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी काय होत्या, नव्हत्या. ओके, त्यामुळं ह्या जर्नीची सुरुवात जी आहे, मी काय केली, शिकायला सुरुवात केली. तर ही कुठल्याही स्कूल, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल नव्हतं. म्हणून मी वेगवेगळ्या जे भारतातले बेस्ट होते त्यांच्याकडे जाऊन काय करायला केलं, शिकायला चालू केलं. हे सगळे माझे मेंटॉर आहेत. प्रत्येकाने मला घडवण्यामध्ये काही ना काहीतरी रोल प्ले केलेला आहे. सो या सगळ्या गुरूंना मी काय करतो, अभिवादन करतो, आणि आजचा सेशन जो आहे हा सुरुवात करतो. प्रत्येकाने काही ना काहीतरी गोष्ट माझ्यामध्ये काय केली, ऍज अ माझ्या ट्रेडिंग सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. त्यामध्ये कंपाऊंडिंग इफेक्टसाठी मी स्पेशली सांगेन, सुधीर सरांपासून ही जर्नी चालू झाली होती. त्यानंतर अवधूत सरांनी मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत मार्केटच्या कशा युज होतात, काय होतात त्याच्या बाबतीत सांगितलं. पॉवर ऑफ स्टॉक सुभाषिष सर, रिस्क रिवॉर्ड रेशो काय इम्पॉर्टंट आहे, अगदी आपल्याला 30-40% अॅक्युरेसी जरी मिळाली तरी आपण प्रॉफिटेबल कसं होऊ शकतो, हे सुभाषिष सरांकडून शिकायला मिळालं. आणि स्काल्पिंगची पॉवर जी आहे, ठीक आहे, ती कशी अनलॉक करायची त्याच्या बाबतीत जे स्काल्पर शिवा आहेत, वेल नोन आहेत, ओआय पर्सचे फाउंडर, त्यांच्याकडून ही सगळ्या गोष्ट शिकायला मिळाली. आणि अतिशय महत्वाचं, ज्यांना मी सगळ्यात की नोट माझ्या लाईफ मध्ये मानतो, ते म्हणजे सौरभ सिसोदिया. त्यांनी सांगितलं, स्ट्रॅटेजी कुठलीही असू दे, स्ट्रॅटेजीमुळे आपण प्रॉफिटेबल नाही बनणार, तर कशामुळे बनणार आहे, तर रिस्क मॅनेजमेंट नुसार बनणार आहे. सो दॅट ही जी काही जर्नी आहे ही माझी काय झाली, फ्रुटफुल ठरायला चालू झाली. आता या 90%च्या जर्नीमध्ये या सगळ्यांची साथ काय आहे, मला ऑलरेडी आहे. प्लस आता जर आपण सुरुवात करतोय तर पहिल्यांदा आपल्याला एक बिलीफ असणं गरजेचं आहे. जसं की ट्रेडिंग मध्ये म्हणतो की ट्रेडिंग काय आहे, 80% सायकोलॉजी आहे आणि 20% काय आहे, तर टेक्निक आहेत. राईट, पण आता या टेक्निक जाणून घ्यायच्या आधी पहिल्यांदा जे वेल नोन स्पीकर आहे, ज्यांचं नाव आहे शिव खेरा सर. किती लोक ओळखतात शिव खेरा सरांना? राईट, ओळखता येतं चॅटबॉक्स मध्ये मी असं टाईप करा. कारण की हे काय म्हणतात की इफ यू थिंक यू कॅन, म्हणजे जर तुम्ही विचार करताय की तुम्ही करू शकताय, तर येस तुम्ही डेफिनेटली ते करू शकणार आहे. ओके, इफ यू थिंक यू कॅन नॉट, येस डेफिनेटली आपण हे काम करू शकणार नाही. आयदर वे, म्हणजे दोन्ही पद्धतीनं जे आपण विचार करतोय ते काय ठरणार आहे, बरोबर ठरणार आहे. म्हणजे काय, जर स्पेशली सांगायचं झालं, काही लोक आहेत जे म्हणतात की ऑप्शन्स मध्ये पैसे मिळू शकत नाहीत. ओके, त्यांचं म्हणणं जे बरोबर आहे, त्यांच्या दोन्ही कंडिशन मध्ये ओके त्यांचा विचार आहे की हे होऊ शकत नाही, तर येस तथास्तु हे त्या पद्धतीनं होणार नाही. राईट, आणि जर आपण विचार करू शकतोय, आपण पॉसिबिलिटी वरती थिंक करू शकतोय की हे होऊ शकतं, तर येस डेफिनेटली इथं बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या दिसत आहेत. तर बरेचसे लोक काही दिवसांमध्ये चालू केलेलं आहे की 90% ट्रेडर जे आहेत ते लॉसेस मध्ये आहेत. बरोबर, हे सगळेजण सांगतात आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेला लोक घाबरतात. पण याच्या नाण्याची दुसरी बाजू जी आहे ही कोणीही बघत नाही. दुसरी बाजू काय आहे की 10% लोक प्रॉफिटेबल आहेत आणि हे खूप चांगला प्रॉफिट कमवत आहेत. राईट, तर या 10% मध्ये येण्यासाठी किती लोक इंटरेस्टेड आहात असेल तर चॅटबॉक्स मध्ये 10 असं टाईप करा. कारण की 90% लोकांनी लॉस केला पाहिजे का, यस केला पाहिजे, तरच 10% लोक कमवू शकणार आहेत. दिस इज द रिअल फॅक्ट ऑर डार्क साइड ऑफ स्टॉक मार्केट आपण म्हणू शकतोय. येस, कारण की हा विनसम गेम आहे. राईट,
जर कोणीतरी प्रॉफिट कमवतंय, ठीक आहे, तर कोणाला तरी पैसे घालवावे लागणार आहेत, आणि कोणाला तरी पैसे घालवावे लागणार आहेत, तरच कोणीतरी पैसे कमवू शकणार आहे. क्लिअर आहे? राईट, राईट, राईट. परफेक्ट. बरोबर. आता यामध्येच ज्यावेळेला आता मी ही गोष्ट सांगितलेली आहे, ठीक आहे, तर यामध्येच बघा बरेचसे लोक आता काय करतात की वेगवेगळ्या गोष्टी वापरतात, त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहे. पण आता 90% अॅक्युरेसी कशी मिळवायची त्याच्या पहिल्यांदा आपण बघणार आहे की या दोन मेथड आहेत. कुठल्या दोन मेथड आहेत? तर एक आहे ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून आपण काय करू शकतोय, 90% अॅक्युरेसी मिळवू शकतोय. आणि दुसरी पद्धत आहे ऑप्शन बाईंगच्या माध्यमातून आपण काय करू शकतोय, पैसे 90% अॅक्युरेसी जे आहे मिळवू शकतोय. आता बरेचशे लोकांचे बरेचसे प्रश्न असणार आहेत की ऑप्शन सेलिंग मध्ये एवढी अॅक्युरेसी मिळते पण फंड जास्त लागतो वगैरे. बरोबर आहे, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आय ऍग्री. ओके. पण पहिल्यांदा ही मेथड जी आहे ती आपण शिकून घेऊ, त्यानंतर तुम्हाला वाटलं तुम्हाला वापरायचंय वापरा, नाही वाटलं तर ऑप्शन बाईंगची मेथड तर आहेच. क्लिअर आहे? येस, नो? ठीक आहे. चलो, किती लोक ही ऑप्शन सेलिंगची मेथड जाणून घेण्यासाठी एक्साइटेड आहात? चॅटबॉक्स मध्ये ई असं टाईप करा, ई फॉर एक्साइटेड और सुपर एक्साइटेड फॉर ऑप्शन सेलिंग. ठीक आहे. ही एक पेड स्ट्रॅटजी आहे जी ऑलरेडी आम्ही आमच्या डेस्क मध्ये युज करतोय, आणि ती मी आता काय करतोय, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतोय. ओके. ही स्ट्रॅटजी वापरून कोणीही अगदी महिन्याला 5 ते 10% रेंज मध्ये, ओके, जर प्रॉपर थोडंफार मॅनेजमेंट केलं तर होऊ शकते किंवा आपण अचीव्ह करू शकतोय. क्लिअर? चलो, आता बघा की ऑप्शन सेलिंगची जी मेथड आहे ती आपण शिकायला चालू करूया. तर ऑप्शन सेलिंग मध्ये नॉर्मली काय असतं की आपण बघतो की मार्केट जर वरती जात असेल, ओके, स्पॉट प्राइस म्हणजे मार्केट वरती जात असेल, तर काय होतं, कॉल ऑप्शन पण वरती जातोय. बरोबर, इतकं तर माहिती आहे का सगळ्यांना? येस, नो? ऍटलिस्ट एवढं माहिती असेल असं मी समजतो की कॉल ऑप्शन काय आहे आणि पुट ऑप्शन काय आहे. किती लोकांना माहिती आहे? येस माहिती असेल तर चॅटबॉक्स मध्ये एकदा येस असं टाईप करा, माहिती नसेल तर यन असं टाईप करा, म्हणजे मला एक लक्षात येईल किती लोकांना हे माहिती आहे. ठीक आहे. आणि हा वर्कशॉप जो मास्टर क्लास आहे हा थोडासा अडव्हान्स लेवलचा आहे. ओके. म्हणजे आमच्याकडे जे लोक येतात नॉर्मली एक दोन वर्कशॉप करून लॉस करून झाल्यानंतर लोक येतात. ओके. राईट. जर तुम्ही एकदमच फ्रेशर असाल तर काही गोष्टी समजणार नाहीत, पण तरी पण माझी रिक्वेस्ट असेल, तुम्ही काय करा, हा सेशन कंप्लीट करा. का? तर ज्या चुका बाकीच्या लोकांनी केलेल्या आहेत त्या तुमच्याकडून काय होतील, अवॉइड होतील. क्लिअर? बरोबर. तर बघा, जर मार्केट वरती जाते म्हणजे स्पॉट प्राइस वरती जाते, तर कॉल ऑप्शन पण काय होतंय, वरती जातोय. ओके. म्हणजे आता यामध्ये तर जर समजा मार्केट जे आहे हे काय होत असेल, खाली येत असेल, त्यावेळेला काय होतं, पुट ऑप्शन वरती जात असतोय. क्लिअर आहे? सिंपल. आता ऑप्शन सेलिंगचं बेसिक बघायला गेलं तर काय बघू शकतोय की समजा मार्केट वरती चालू आहे तर बरेचसे ऑप्शन बायर आहेत. ते काय करणार, कॉल ऑप्शन बाय करणार की सेल करणार, मला सांगा चॅटबॉक्स मध्ये. ठीक आहे. क्विक क्विक क्विक, आपल्याजवळ टाइम नाहीये. बराचसा इम्पॉर्टंट कॉन्टेंट काय करायचं आहे, घ्यायचा आहे. येस, चॅटबॉक्स मध्ये सांगा, मार्केट वरती जात असेल तर मी कॉल ऑप्शन बाय करणार की सेल करणार? मला माहिती आहे की मार्केट वरती चालू आहे, कॉल ऑप्शन बाय करणार. ठीक आहे. कॉल ऑप्शन काय करणार, बाय करणार. क्लिअर, सिंपल, अगदी साधी सोपी डेफिनेशन आहे. राईट. ठीक आहे. आणि सेम जर मार्केट वरती जात असेल, ओके, तर अशा कंडिशन मध्ये मी पुट ऑप्शन पण सेल करू शकतोय का? येस, नो? बघा, पुट ऑप्शन काय होतं, यावेळेला खाली येत असतोय. येस, किती लोकांना समजलंय? येस. बरोबर. म्हणजे मार्केट जर वरती जात असेल तर ऑप्शन बायर काय करतो, कॉल ऑप्शन बाय करतो. ठीक आहे. आणि ऑप्शन सेलर काय करतो, तर पुट ऑप्शन सेल करतो. इतकाच फरक आहे. लक्षात आलं का? सिंपल आहे. ओके. चलो, आता पुढे जाऊया. बघा, आता जर सेम मार्केट जर खाली येत असेल, काय जातं, मार्केट खाली येत असेल, ठीक आहे, तर मी कॉल ऑप्शन काय करणार, बाय करणार की सेल करणार, मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. आणि तुमच्या समोर अॅनिमेशन पण दिसतंय. कॉल ऑप्शन मी काय करेन, जर मार्केट खाली येत असेल तर कमॉन, फास्ट फास्ट फास्ट. ठीक आहे. इंट्राडे ट्रेडर बनायचं आहे आपले. काय म्हणतं, बोट पटपट पटपट चालली पाहिजेत. ओके.
पटकन ऑर्डर टाकायची आहे स्कॅल्पर साठी तर सगळ्यात फास्ट. राईट. काय करणार, कॉल ऑप्शन आपण सेल करणार आणि पुट ऑप्शन काय करणार, बाय करणार. क्लिअर? ठीक आहे. बेसिक फंडामेंटल्स आता आपल्याला काय झालेत लक्षात आलेले आहेत. ठीक आहे. तर मी समजतो, समजलंय का? समजलं असेल एकदा 10 out of 10 रेटिंग द्या. रिपीट करायचं असेल तर एकदा फक्त चॅट बॉक्स मध्ये आर टाईप करा. ओके. आता ज्यांना समजलंय त्यांनी थोडस पेशन्स काय करायचे, हे करायचे. मी फक्त एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करेन. ओके. परफेक्ट. ठीक आहे. मी जस्ट शॉर्ट मध्ये काय करतो, एकदा फक्त रिवाइज करतो. ठीक आहे. आता बघा. ओके. ठीक आहे. जर समजा मार्केट वरती चालू असेल तर आपण काय करतो, कॉल ऑप्शन बाय करतो. ओके. आणि जर याच्याऐवजी मी ऑप्शन सेलर असेल तर मी काय करेन, इथं पुट ऑप्शन सेल करेन. साधा सिंपल जो आहे आपला काय झाला फंडा इथं आपण बघितला. ठीक आहे. तर जर मार्केट जे आहे हे काय होते, खाली येत असेल. ओके. ठीक आहे. मार्केट काय होते, खाली येत असेल तर मी काय करेन, कॉल ऑप्शन सेल करेन. ओके. आणि पुट ऑप्शन काय करणार, बाय करणार. ओके. आता यामध्ये सिंपल जर मी बघायला गेलो तर इथं बघा की हे जे आहे हे मार्केट काय होते, खाली येते. जे खाली येणार आहे ते मी वरती काय करणार, शॉर्ट सेल करणार. आणि खाली आल्यानंतर काय करणार, एक्झिट करणार किंवा इथं बाय करणार. आणि जो खालून वरती चालू आहे तो मी काय करेन, कमी किमतीला बाय करेन आणि जास्त किमतीला काय करेन, सेल करेन. क्लिअर? ओके. आता थोडस याच्या आपण काय करूया, पुढे जाऊया. ओके. आता बघा नेक्स्ट स्लाइड वरती. आता इथं काय झालं की मी जर समजा एक कॉल ऑप्शन काय केला, बाय केला आणि दुसऱ्या एक्सपायरीचा. ओके. नॉर्मली एकाच एक्सपायरी मध्ये नाही, दुसऱ्या एक्सपायरीचा एक ऑप्शन काय केला मी, सेल केला. तर माझा व्ह्यू बुलिश झाला, बेरिश झाला की न्यूट्रल झाला, मला सांगा. ठीक आहे. सो सिंपल मी काय केलं, एक कॉल बाय केला म्हणजे माझा व्ह्यू काय आहे, 1 बाय 1 जाऊया. ठीक आहे. मी एक कॉल बाय केला इथे. हा जर मी कॉल ऑप्शन बाय केला. ओके. तर माझा व्ह्यू बुलिश आहे की बेरिश आहे, येस मला सांगा. चॅटबॉक्स मध्ये सांगा पटपट पटपट पटपट. ओके. ठीक आहे. प्रवीण सर म्हणतायत बुलिश आहे. ओके. अजून कोणाकोणाचं म्हणणं आहे बुलिश आहे? उत्तम सर म्हणतात बुलिश आहे. ओके. ठीक आहे. कॉल ऑप्शन बाय केलाय नवनाथ जी. ओके. सो हा काय झाला, हा बुलिश झाला. ओके. क्लिअर? हा कॉल ऑप्शन काय झाला, बुलिश झाला. ओके. आता सेम जर मी कॉल ऑप्शन सेल केला तर काय राहणार, मी बुलिश राहणार की बेरिश राहणार, मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. काय राहणार? यस, प्रवीण सरांचं म्हणणं आहे बेरिश. अर्जुन सर म्हणतात बेरिश. ओके. गोपाल सर सांगतात बेरिश. मकरंद सर सांगतात, मकरंद सर बुलिश सांगतात. कॉल ऑप्शन सेल केलाय मकरंदजी. ओके. बेरिश. हा. ओके. नंतर बेरिश हे दिलंय. ठीक आहे. सो हा काय झाला व्ह्यू, बेरिश. ओके. आता जर समजा मी दोन्ही गोष्टी केल्या, एक आहे माझा हा व्ह्यू काय आहे, बुलिश आहे. ओके. याला मी काय म्हणलं, बुलिश. आणि हा आहे बेरिश. ओके. राईट. पण मी दोन्ही पण ऑर्डर एका वेळेला घेतल्या तर माझा व्ह्यू बुलिश झाला, बेरिश झाला की न्यूट्रल झाला? काय झाला, न्यूट्रल झाला. म्हणजे बुलिश पण मी घेऊन ठेवलाय आणि बेरिश पण घेऊन ठेवलाय. बरोबर? राईट. बरोबर. आता तुम्ही असं का केलंय, त्याच्या मागचे रिझन काय आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आता नॉर्मली याला आपण काय म्हणतो, हेज म्हणतो. ठीक आहे. दोन्ही पण काय केले मी, विकत घेतले. दोन्ही पण विकत घेता येतात का, येस येतात. पण वेगवेगळ्या स्ट्राईकचे घेऊ शकतोय किंवा मी काय करू शकतोय, वेगवेगळ्या एक्सपायरीचे घेऊ शकतोय. क्लिअर? येस, नो? राईट. आता जर मी दोन्ही पण काय केले, एक बाय केला आणि एक सेल केला. आता पुढच्या टिकला मी येतोय बघा. या कंडिशन मध्ये जर समजा मार्केट वरती चाललं. ओके. मार्केट वरती चाललं तर जो मी बाय केलेला आहे, ठीक आहे, जो मी बाय केलेला आहे तो मला काय करणार आहे, प्रॉफिट देणार आहे. येस और नो? चॅटबॉक्स मध्ये मला कन्फर्म करा एकदा. मी जर जो ऑप्शन कॉल बाय केलेला आहे तो मला प्रॉफिट देणार आहे, बरोबर. आणि जो ऑप्शन मी सेल केलेला आहे मला हा काय करणार आहे, लॉस देणार आहे. क्लिअर? सिमिलर वे. राईट. ठीक आहे. चलो. आता नेक्स्ट टिकला जाऊया आणखीन पुढं. बघा आता मार्केट जर खाली येत असेल, ठीक आहे, मार्केट जर खाली येत असेल
जो ऑप्शन मी काय केलाय, बाय केलेला आहे, तो मला काय करणार, लॉस देणार. ओके. आणि जो मी सेल केलेला आहे तो मला काय करणार आहे इथं, प्रॉफिट देणार आहे. जो कॉल ऑप्शन मी सेल केलेला आहे तो वाढणार आहे माझा. क्लिअर आहे का? येस नो? ठीक आहे. म्हणजे मार्केट वरती गेलं तर एक प्रॉफिट देणार, आणि मार्केट खाली गेलं तर एक प्रॉफिट देणार. ओके. क्लिअर आहे? म्हणजे दोन्ही पोझिशन माझी दोन्ही साईडनं काय आहे, हेज आहे. ओके. एक प्रॉफिट देईल तर एक लॉस देईल. ओके. मग आता मी पैसे कसे कमवणार, हा पहिला प्रश्न येतोय. राईट. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर सिम्पल, मी आता यामध्ये एक टेक्निक काय करतोय, की पुढच्या स्लाइड वरती आपण बघतोय. बघा, मी एक कॉल बाय केलेला आहे आणि एक काय केलंय, कॉल सेल केलेला आहे. ठीक आहे. तर दोन्हीचा डेल्टा जो आहे हा काय झाला, न्यूट्रल झाला. काय झाला, डेल्टा न्यूट्रल झाला. म्हणजे काय, तर जो बाय केलेला ऑप्शन आहे, ठीक आहे, याच्या मागे प्रत्येक ऑप्शनचा एक ग्रीक्स मधला डेल्टा असतो. म्हणजे मार्केट जर 100 पॉईंट वरती गेलं तर हा ऑप्शन किती प्रॉफिट देईल किंवा किती लॉस देईल हे आपल्याला सांगतो. त्यामुळे या कंडिशन मध्ये काय होईल, की हा जर वरती गेला, ओके, तर मला समजा याने काय केलं, 100 रुपये प्रॉफिट दिला. ओके. तर याच वेळेला हा काय करेल, मला 100 रुपये लॉस देईल. ओके. याला काय म्हणलं जातं, डेल्टा न्यूट्रल और डेल्टा झिरो स्ट्रॅटेजी. ओके. क्लिअर आहे? बरोबर. म्हणजे हा वरती गेला तर मला काय होणार आहे, हा लॉस देणार आहे. किंवा यानं मला प्रॉफिट दिला समजा 200 रुपयाचा, तर सेम कंडिशन मध्ये मला हा काय करणार आहे, नियर अबाउट 200 रुपये लॉस देणार आहे. राईट. तर या पद्धतीने काय झाला, हा डेल्टा न्यूट्रल झालेला आहे. मग आता मी याच्यामध्ये पैसे कसे कमवणार, तर आपण या कंडिशन मध्ये, ठीक आहे, काय करणार आहे, तर या करंट मंथचा जो कॉल ऑप्शन आहे तो आपण काय करणार आहे, सेल करणार आहे. ठीक आहे. तर मी याच्याकडे सांगतोय ते थोडंसं लक्ष द्या. बघा, मी एका प्लॅटफॉर्म वरती घेऊन जातोय. या प्लॅटफॉर्मचं नाव आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, हे काय आहे, सेन्सिबुल नावाचा हा प्लॅटफॉर्म आहे. ओके. ठीक आहे. आता यामध्ये बघा मी काय केलं, इथं आलो आणि एका मंथचा म्हणजे जुलै महिन्याचा जो शेवटची एक्सपायरी आहे 25 जुलै. ठीक आहे. रूल लिहून घ्या या स्ट्रॅटजीचे आहेत, की 25 जुलैचा मी एटीएमचा ऑप्शन जो आहे, 25 जुलै सिलेक्ट करणार मंथचा. ठीक आहे. त्यानंतर एटीएम ऑप्शन किती आहे, 24,350. मी हा कॉल ऑप्शन काय केला, सेल केला. ज्याची प्राइस किती आहे, 271, आणि अनालाइज करायला घेतला. ओके. त्याचबरोबर मी आणखीन काय केलं इथं, फुल स्क्रीनला जाऊया आपण. ओके. आणखीन एक इथं काय केला, एक ऑप्शन मला ऍड करायचा आहे. आता मी ऑप्शन कोणता बाय करणार, तर ऑगस्ट महिन्यातला शेवटचा एक्सपायरी, म्हणजे ऑगस्ट मंथली एक्सपायरी जी आहे 29 ऑगस्टला दिसते. तर मी त्याचा एटीएम ऑप्शन जो आहे, ठीक आहे, हा मी काय करेन इथं, बाय करेन. क्लिअर आहे? हा काय केला मी इथं, बाय केला आणि डन म्हटलं. ओके. तर बघा इथं थोडासा, आपण दोन्ही पण मंथली मध्ये काय केले, घेतलेले आहेत. मी हा थोडासा काय करतो, सेम स्ट्राईकचा घेतो. ठीक आहे. 350 आणि 350 हे दोन्ही पण काय केले, इथं घेतले. ओके. पुन्हा एकदा स्टेप सांगतो. एक ऑप्शन पहिल्यांदा काय करायचा, करंट मंथचा मी सेल केला. करंट मंथचा हा जो कॉल आहे, हा काय करतोय आपण इथं, सेल करतोय. क्लिअर? करंट मंथचा हा ऑप्शन पण इथं सेल केला. आणि नेक्स्ट मंथचा ऑप्शन जो आहे एटीएमचा, तो काय केला मी इथं, बाय केला. ओके. आता असं का केलं, तर जो करंट मंथचा डेल्टा आहे, सॉरी, थिटा आहे, ठीक आहे, तो काय होणार, जास्त फास्ट डीके होणार. म्हणजे हा जो ऑप्शन आहे ज्याची प्राइस 271 रुपये आहे, हा जास्त काय होतोय, डेली 8 रुपयानं काय होतोय, कमी होतोय. सॉरी, 10 रुपयानं थिटा डीके याचा काय होतोय, कमी कमी होत जातोय. ओके. म्हणजे 10 रुपये मला दररोज याच्यामध्ये काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. पण याच्यामध्ये दुसरा जो बाय केलेला आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, मला दिवसाला 5 रुपये लॉस घ्यावा लागणार आहे. तरी सुद्धा मी याच्यामध्ये काय करणार आहे, जवळपास 4.5 रुपये दररोज कमवणार आहे. अमेझिंग आहे का? मार्केट वरती जाऊ दे किंवा खाली जाऊ दे, ओके, दोन्ही पद्धतीने काय होणार आहे, इथं मी दररोज 5 रुपये कमवणार आहे. अमेझिंग असेल, चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. ठीक आहे. आणि सगळ्यात भारी याच्यामध्ये, ठीक आहे, माइंड ब्लोईंग मुवमेंट सांगतो आणखीन, वाव मुवमेंट. ओके. हे सगळं करण्यासाठी, ओके, फक्त आणि फक्त 30,000 रुपये लागत आहेत आपल्याला. किती लागत आहेत? 30,000 रुपये मध्ये आपण हे सगळं काय करू शकतोय, करू शकतोय. वाव असेल, चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करा.
येस. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो. सो हा, ठीक आहे. सो काही क्वेश्चन आलेत, पहिल्यांदा ते क्वेश्चन आपण सॉर्ट करू. मंथली एक्सपायरीचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा ट्रेड इनिशिएट करायचा. काय करायचा? प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा ट्रेड इनिशिएट करायचा. ओके. एटीएमचा कॉल काय करायचा? मंथली एक्सपायरीचा सेल करायचा. ठीक आहे, इथं दिसतोय आपल्याला मंथली एक्सपायरीचा सेल करायचा. आणि नेक्स्ट मंथचा काय करायचा आहे? बाय करायचा आहे. ओके. त्यामुळं याचा डीके रेट जो आहे हा काय असतोय? कमी असतोय. ओके. आणि जो या महिन्याचा विकलाय तो काय झाला? आपण याच्यामध्ये विकलेला आहे तो काय झाला? जास्त. दररोज 10 पॉईंट आपल्याला काय करतोय? प्रॉफिट देतोय. ठीक आहे. नॉर्मली थोडंफार सेम स्ट्राईक प्राइस किंवा 100 पॉईंट इकडं तिकडं आपण ऍडजस्टमेंट करू शकतोय. कधी कधी असा लिक्विडेशनचा प्रॉब्लेम येतो इथं. ठीक आहे. त्यामुळे थोडंफार मागं पुढं स्ट्राईक काय घेऊ शकतोय. ओके. आधी बाय करा, नंतर सेल करा, म्हणजे मार्जिन आपल्याला मिळेल. ओके. जर पहिला सेल केला तर पहिल्यांदा सेल केला तर नियर अबाउट लाख 1.5 लाख रुपये लागण्याची शक्यता असते. ओके. हा पोझिशनल आहे. ठीक आहे. ऑप्शन सेलिंग इंट्राडे जर डेल्टा न्यूट्रल कोणी करत असेल तर मी असं सांगेन की ऍज पर माय एक्सपिरियन्स आधी 40 रुपयाचा प्रीमियम मिळत होता इंट्राडे साठी. आता 20 रुपयाचा मिळतोय. 40 रुपयाचा टार्गेट केला तर 10-15 रुपये मिळत होते. ओके. तर असतोय 20-22 रुपयाचा. त्यामध्ये मिळणार काहीच नाहीये. ठीक आहे. फक्त ब्रोकरेज जास्त जाईल. ओके. त्यामुळे इंट्राडे ऑप्शन सेलिंग हे मागच्या जुलैमध्ये ज्या वेळेला एक्सपायरी डे ऑल डे आली तेव्हापासून आम्ही बंद केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर. आता या कंडिशन मध्ये बघा आपल्याला मॅक्झिमम किती प्रॉफिट होऊ शकतोय? 18% हा प्रॉफिट जाऊ शकतोय. ओके. आता याची रिस्क मॅनेजमेंट कशी करायची? ओके. तर याची रिस्क मॅनेजमेंट जी आहे याला पे ऑफ ग्राफ चेक करा. ठीक आहे. यस यस. ठीक आहे. ऑप्शन बायर्स आर व्हेरी एक्साइटेड. ठीक आहे. इथं बघा हा ब्रेक इव्हन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पोझिशन अशीच ठेवायची. ज्या वेळेला ब्रेक इव्हन येईल, ओके, त्याच वेळेला काय करायचं? पुन्हा नवीन कॉल एटीएमचा त्यावेळेला जो एटीएम असेल तो सेल करायचा. ओके. आणि त्यावेळेला जो पुढच्या याचा आहे तो पण बाय करायचा. सेम प्रोसेस काय करायची? जर आपल्या रेंजच्या बाहेर गेलं तर तिकडे जायचं. म्हणजे आता पावसाळा चालू झालाय असं समजा. ओके. आता गावाकडे आमचं जे घर होतं ना त्याच्यामध्ये काय व्हायचं? पाणी असं वरून पडायचं. ओके. टेरेस वरून. तर त्याच्या खाली आम्ही बकेट वगैरे लावायचो. आता जिथं पाणी पडतंय तिथं बकेट नेऊन काय करायची? लावायची. म्हणजे मॅक्झिमम गोष्टी आपल्याला येतात. ही सेम स्ट्रॅटर्जी इथं आहे. जी रेंज आपल्याला मिळते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? हे हेज ऍड करत जायचे आहेत. क्लिअर. ज्या रेंज मध्ये मार्केट जाईल त्या तिकडचे कॉल काय करायचे? टाकायचे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बरेचशा लोकांचे सर मी पुट करू का? हे करू का? ते करू का? सगळं करू का? ठीक आहे. तर पहिली गोष्ट, हे सगळं करून झालेलं आहे. ठीक आहे. जे सांगितलेलं आहे ऍज इट इज वापरलं तर मी सांगू शकतो की हे प्रॉफिटेबल ठरतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही करणार असाल तर मी एवढंच सांगेन की एव्हरी एक्सपेरिमेंट हॅज इट्स ओन कॉस्ट. जर तुम्हाला ती कॉस्ट बेअर करायची तुमच्यामध्ये ताकद असेल देन गो अहेड. अदरवाईज जे सांगितलेलं आहे जसं आहे दिस इज द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस. यूज ऍज इट इज. क्लिअर. ठीक आहे. याचा परफॉर्मन्स रिपोर्ट जो आहे हे कम्प्लीट तुम्ही बॅकटेस्ट करू शकताय स्वतः. ओके. कसं करायचं? प्लॅटफॉर्मचं नाव सांगतो. स्टॉक मॉक नावाचा प्लॅटफॉर्म आहे. काय आहे? स्टॉक मॉक नावाचा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती जाऊन त्याचं सबस्क्रिप्शन घ्या. ठीक आहे. बरेचसे लोक म्हणतील सर पेड आहे. ठीक आहे. सो पहिली गोष्ट, सगळ्या आयुष्यात गोष्टी फ्री मध्ये मिळत नाहीत. ठीक आहे. पैसे आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात. ओके. स्टॉक मॉक पेड आहे पण व्हेरीफाय करून घेऊ शकताय. हार्डली किडनी विकण्या इतके पैसे आहेत. म्हणजे किती रुपये आहेत? 300 रुपयाला सबस्क्रिप्शन मिळतं. ओके. स्टॉक मॉकचं 1000 रुपयापर्यंत पॉईंट्स वगैरे घेऊन तुम्ही काय करू शकताय? सगळं व्हेरीफाय करू शकताय. मागच्या कम्प्लीट वर्षाचा चेक करा. राईट. आणि हे करा. ठीक आहे. मी आता तुम्ही तर तेच सांगितलं. मी पुट वगैरे बाकी सगळं नो 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 नो. करायचं असेल बॅकटेस्ट करा आणि स्वतः व्हेरीफाय करा. ओके. स्टॉक मॉक. ठीक आहे. पोझिशनल स्ट्रॅटेजी आहे. जॉबवाले बिझनेसवाले सगळ्यांसाठी एक नंबर स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. फक्त सकाळी एकदा बघायचं आणि संध्याकाळी एकदा बघायचंय. दॅट्स इट. बाकी काही करायची गरज नाही. ठीक आहे. क्लिअर. येस. दिस इज द पे ऑफ ग्राफ. रेंजच्या बाहेर गेलं तर लॉस झाला तर पहिली गोष्ट ज्याला आपण सुरुवात करणार पहिले 3 दिवस लॉस मध्येच असणार आहे पोझिशन. ओके. त्यानंतर प्रॉफिट यायला चालू होणार आहे. का? तर पहिल्यांदा डेल्टा आणि थिटाचं जे रिलेशन आहे. ठीक आहे.
जो मॅचिंग रेशो आहे तो कमी असतोय, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसानंतर आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट यायला चालू होतोय. ठीक आहे. थर्ड वीक मध्ये आपल्याला पोझिशन बुक करायची आहे. ऍट द पूर्ण कट टू कट पर्यंत जाऊ नका. गॅमा इफेक्ट मुळे जेवढा प्रॉफिट कमवला तेवढा सगळा जाऊ शकतोय. ओके, क्लिअर. डाऊन साईडला ब्रेक इव्हनला आलं तरी सुद्धा कॉलच हेज करायचा. क्लिअर. ओके, ठीक आहे. किती लोकांना ही सिस्टीम आवडली आवडली असेल चॅट बॉक्स मध्ये एकदा 10 out of 10 रेटिंग द्या. ठीक आहे. याच्यामध्ये काही जरी झालं, ओके, जरी आपण शांत बसलो तरी सुद्धा काही होऊ दे. ठीक आहे. 90% पेक्षा जास्त अॅक्युरेसी मिळते, कारण की आपण हेज केलेलं आहे, आपल्याला काही करावं लागत नाही. ठीक आहे. आता हे ज्यांना समजलं नाही याचं सेम रेकॉर्डिंग ऍज इट इज उद्या दुपारपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड होईल. रेकॉर्डिंग किती पाहिजे त्यावेळेला रिपीट करून बघू शकताय. क्लिअर. ओके. मास्टर क्लासमध्ये रिपिटेशन मी हार्डली 2 वेळा करू शकतोय. ओके, परफेक्ट. ठीक आहे. फर्स्ट वीक टू थर्ड वीक एवढाच होल्ड करायचा आहे. ओके. सो ऑप्शन सेलिंग वरतीच टाइम स्पेंड करायचा आहे की ऑप्शन बाईंग पण शिकायचं आहे? ऑप्शन बाईंग शिकायचं असेल चॅटबॉक्स मध्ये ओबी असं टाईप करा. ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी जी आहे किंवा 90% कशी घेऊ शकतोय. ठीक आहे. हा, ऑप्शन सेलिंगचे मी सगळे क्वेश्चन जे आहेत हे काय करतोय, सगळे होल्ड करा, सगळ्यात शेवटी मी सांगेन. ओके. आता मी जी स्ट्रॅटेजी सांगितली, ठीक आहे, त्याचा हा आहे प्रूफ. हे आहे सगळं बॅक टेस्टिंग जे कम्प्लिटली काय होतंय समोर आपल्या दिसतंय. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. चलो, आता मला एक विचारायचं आहे की जर समजा ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे, ओके, आणि प्रॉपर तुम्ही प्रॅक्टिस करताय 1 2 3 महिने, ओके, आणि त्यानंतर जे तुमचं फंड आहे मिनिमम समजा 2 3 लाख रुपये असेल किंवा जास्त असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये आणखीन ऍडिशनल फंड घेऊन काम करायला आवडेल का? जसं की मी सांगतो की आमचे काय आहेत, प्रॉप डेस्क आहे. ओके, प्रॉप डेस्क मध्ये ऑलरेडी ट्रेडर्सला काय करतोय आपण, फंडिंग प्रोव्हाइड करतोय मिनिमम 5 लाखांपासून किती 50 लाखांपर्यंत. ओके. सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, जसं स्टार्टअप मध्ये असतं की तुम्हाला पहिल्यांदा तुमचा एक ट्रायल रन करून दाखवायचा आहे. तुम्ही प्रॉफिटेबल थोडस ज्या कंडिशन सांगतोय यावरती काय करायचे, रन करायचे, आणि ज्यावेळेला प्रॉफिटेबल येत आहे त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय, हे प्रॉप अकाउंट जे आहेत हे चालू करू शकताय. सो याच्या बाबतीत किती लोकांना जाणून घ्यायचं आहे की फंडेड अकाउंट घ्यायचं आहे आणि काम करायचं ऑप्शन सेलिंग, नॉट नेसेसरी की फुल टाइम दिलं पाहिजे. जॉब आणि बिझनेस करत करत पण आपण हे काय करू शकतोय, घेऊ शकतोय. याच्या बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर चॅटबॉक्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगेन की हे कशा पद्धतीने होऊ शकतं. ओके. याच्यासाठी एक एक्झाम असते NISM सर्टिफिकेशन. ओके, ती आपण काय करणार, कम्प्लीट करणार. त्यामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन कुठले येणार आहेत, ओके, हे पण आमची टीम देईल. 70 ते 80% क्वेश्चन त्याच क्वेश्चन बँक मधून येतात. ओके, म्हणजे पेपर डायरेक्ट तुम्हाला जो येणार आहे, कुठले क्वेश्चन येणार आहेत, काय येणार हे सगळं आधीच कळणार आहे. ओके, क्लिअर. अमेझिंग आहे. राईट. सो हे फंडेड अकाउंट घेण्यासाठी क्रायटेरिया जो आहे हा पहिल्यांदा काय, NISM सर्टिफिकेशन आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. Series 8 नावाची एक्झाम असते. ठीक आहे. ही करण्यासाठी साधारणतः जर तुम्ही ऑनलाईन मध्ये प्रोफाईल तुमची अपडेट केली तर 1,500 रुपये खर्च येतो. त्या 1,500 मध्ये पुण्यामध्ये स्वारगेट आणि कर्वेनगर 2 ठिकाणी ह्या एक्झाम असतात. मुंबईमध्ये कुठे असतात तुम्ही बघू शकताय. त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तुमच्या जवळचं सेंटर जे आहे ते तुम्ही घेऊन ऑनलाईन तिथं जाऊन एक्झाम देऊ शकताय. ओके. प्रॉप ट्रेडिंग मध्ये आपला फायदा काय असतो, तर जो प्रॉफिट होतोय, ठीक आहे, म्हणजे नॉर्मली लक्षात घ्या, ब्रोकर एक्सचेंज मेंबर वगैरे लोकांकडे भरपूर फंड आहे. तो फंड जो आहे आपल्याला काय करतात, ट्रेड करायला देतात. ओके. सो जेणेकरून त्यांचे पण काय होतात की तिथं बिझनेस रेव्हेन्यू जो आहे तो जनरेट होतो, म्हणजे त्यांच्यासाठी ब्रोकरसाठी ब्रोकरेज मिळतं. ओके. प्लस ते आपल्याकडून काही पर्सेंटेज चार्ज करतात, जसं की पर्सनल लोनला जे पर्सेंटेज मिळतात 14% वगैरे, या पद्धतीने आपल्याला 14% अॅन्युअल इंटरेस्ट वरती काय होते, लोन मिळते. जर आपण या पद्धतीने काम करतोय, उदाहरण घ्या की मी 50% अॅन्युअली काढू शकतोय, हा मला कॉन्फिडन्स आला, तर मला 14% बँकेकडून घ्यायला किंवा कोणाकडूनही घ्यायला अवघड जाणार आहे का? येस नो? नाही.
पण हे ज्या वेळेला आपण सगळं करतोय, व्हेरीफाय करतोय, त्याच वेळेला काय करणार आपण, ते पुढे घेऊन जाणार. क्लिअर आहे का? येस. ठीक आहे. सो हेच जे आहे हे आपण काय करतोय, प्रॉप डेस्कच्या माध्यमातून करतोय. आणि मित्रांनो, माझं एक स्वप्न आहे, जे स्वप्न काय आहे की इंडियातला सगळ्यात मोठा मराठी लोकांचा प्रॉप डेस्क आपल्याला करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट आहे की मिनिमम 200 ट्रेडर्स जे आहेत हे काय असले पाहिजेत. या 200 लोकांना फंडेड अकाउंट प्रोव्हाइड करणं, त्यांची रिस्क मॅनेज करायचं काम जे आहे किंवा त्यांना ट्रेन करण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे, याची रिस्पॉन्सिबिलिटी काय करणार आहे, मी घेणार आहे. राईट. किती लोकांना या पद्धतीनं प्रॉप ट्रेडर व्हायला आवडेल? बघा मित्रांनो, मार्केट हलवण्याचं इंट्राडे मध्ये जे काही पॉवर आहे हे सगळे प्रो ट्रेडर करतायत. बरोबर आहे का? प्रो ट्रेडर म्हणजे नॉर्मली सेन्सिबल वरती जरी बघितलं, ठीक आहे, जस्ट आय विल शो यू. ठीक आहे, इथे बघा, अनालाइज मध्ये गेलो मी इथं. अनालाइज मध्ये FII डेटा, FII डेटा मध्ये हा जो बघा, एक आहे फायनान्शियल फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट, ओके, दुसरा आहे क्लायंट आणि तिसरा खाली आहे DII. ओके. तर सगळ्यात जास्त व्हॉल्यूम इंट्राडे ऑप्शन्स मधला कोणाकडून येतोय इथे चेक करा. कुणाकडून आहे तर प्रो ट्रेडर्स कडून आहे. राईट. सो प्रो ट्रेडर्स जर बनायचं असेल, कमिटेड असाल, ठीक आहे, तर चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करू शकताय. ओके. दिस इज माय ड्रीम. पहिल्यांदा एक ड्रीम होतं की सक्सेसफुल ट्रेडर व्हायचंय, प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचंय. त्यानंतर ते झाल्यानंतर नेक्स्ट ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, फायनान्शियल फ्रीडम वगैरे, त्याच्यासाठी अल्गो वगैरे सेट झालेले आहेत, ऑटोमेशन आणखीन चालू आहे. ठीक आहे, त्यामध्ये त्याच्या माध्यमातून होऊ शकतं हे मला दिसतंय. पण आता नेक्स्ट ड्रीम जे आहे हे काय आहे की आपल्याला सगळ्यात मोठा भारतातला काय करायचंय, प्रॉप डेस्क तयार करायचा आहे. कारण की मी बघितलं बऱ्याचशा ठिकाणी, ओके, वेगवेगळ्या कम्युनिटीचे सगळ्यांचे प्रॉप डेस्क आहेत, पण भारतामध्ये मराठीमध्ये जे आहेत हे खूप कमी आहेत किंवा मोठ्या लेवलला कोणीही काम करत नाही. राईट. क्लिअर. सो येस, आता याच्यामध्ये बरेचसे क्रायटेरिया आहेत प्रॉप डेस्क जॉईन करताना, पण मी पण काही चुका केल्या, त्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे. ते का होणार नाही, कशा पद्धतीने आपण हे करू शकतोय, ओके, हे सगळं त्याच्यामध्ये गायडन्स जो आहे तो आपल्याकडे राहणार आहे. क्लिअर. चलो, आता ऑप्शन बाईंगच्या बाबतीत आपण जाणून घेऊया. तर ऑप्शन बाईंग जी आहे, ठीक आहे, ऑप्शन बाईंग मध्ये 90% अॅक्युरेसी मिळवायची आहे. तर आपल्याला, ठीक आहे, काय करायचंय तर सिंपल, मला डेटा रिडिंग वरती लक्ष द्यायचं. डेटा रिडिंग म्हणजे काय, तर बरेचसे लोक म्हणतील ऑप्शन चेन. येस, ऑप्शन चेन आहे, पण त्याच्या पण पुढे जाऊन आता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्या, जाणून घ्यायच्या. ठीक आहे. जसं मी मगाशी म्हटलं की वॉरेन बुफेटच्या काळामध्ये 17% वगैरे रिटर्न्स खूप चांगले होते, कारण की तो पिरियड होता. पण मी मला ज्यांना ऍडमायर करतो त्यामध्ये आहेत जिम सिमॉन सर. ओके. अन्युअल 60% मॅथमॅटिकल मॉडेलिंग आणि कॉन्ट्स वापरून काय केलं, यांनी ऑलरेडी घेऊन दाखवलेले आहेत. म्हणजे वॉरेन बुफेट पेक्षा यांची डेथ झाली मागच्या महिन्यामध्ये. ओके. जर हे आणखीन काही वर्ष जगले असते तर यांनी वॉरेन बुफेटला पण काय केलं असतं, मागे टाकलं असतं. ओके. कारण की त्यांची पद्धत मी चुकीची आहे असं म्हणत नाही, लक्षात घ्या. त्यावेळेला जी टेक्नॉलॉजी होती, ज्या मेथड्स होत्या, त्याच्यानुसार 17-18% किंवा 20% अॅन्युअली खूप चांगली अमाऊंट होती. ओके. राईट. पण आजच्या घडीला जर बघायला गेलं, मी ऍज अ ट्रेडर म्हणून माझं टाइम, एनर्जी आणि वेळ जर इन्व्हेस्ट करतोय, ओके, तर ऍटलिस्ट मिनिमम 60 to 100% रिटर्न मला मिळाले पाहिजेत. या पॉईंट ऑफ व्ह्यू न मी काय करतोय, विचार करतोय. राईट. सो तर माझं जे बोलणं आहे हे याच अकॉर्डिंग होणार आहे. का, तर मी इंटरेस्टेड नाहीये की छोटे मोठे किंवा 15% किंवा 20% रिटर्न्स काढण्यामध्ये. क्लिअर आहे का? येस, नो. मी कधी काढायला जाईल, सिंपल. बरेचसे लोक म्हणतात की टॅक्सेशन वगैरे, ठीक आहे, ज्या वेळेला 10 करोड अँड अबावचा पोर्टफोलिओ होईल, मला टॅक्सेशन द्यायला प्रॉब्लेम येईल. म्हणजे मी 10 करोड वरती समजा 5 करोड प्रॉफिट केला, तर त्या कंडिशन मध्ये मला काय करावं लागतं की FNO मध्ये 30% द्यावं लागतोय. त्याच्याऐवजी मी स्विंग मध्ये गेलो तर मला 15% द्यावा लागतोय. आणि जर समजा मला द्यायचाच नसेल, माझ्या पुढच्या माझ्या मुलाला द्यायचंय किंवा कुणाला तर द्यायचंय, तर मग मी काय करणार, शेअर घेणार आणि होल्ड करणार, बुकिंग करणारच नाही. म्हणजे मला टॅक्सच द्यावा लागणार नाही. जर असा कोणाचा अप्रोच असेल, त्यांच्यासाठी वेगळी गोष्ट आहे. राईट. सो आपला उद्देश काय आहे की आता मॅक्झिमम रिटर्न घेणं. ओके. क्लिअर आहे का? जर तुम्ही पण ऍग्री असाल की मॅक्झिमम रिटर्न घ्यायचे, तर चॅटबॉक्स मध्ये मॅक्स असं टाईप करा, मॅक्झिमम रिटर्न. ओके. मला आता टॅक्सेशन किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता मला डील नाहीत करायच्या. साधं सिंपल गणित आहे. ओके. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आणि हेवी, आता बरेचसे लोक आहेत फंडामेंटल वगैरे करणारे, वाईट मानतील, पण मी अजिबात त्याच्यामध्ये जास्त बिलीव्ह करत नाही. क्लिअर. आता
पुढचा प्रश्न की मला हा डेटा रिडिंग का केला पाहिजे, त्याच्या बाबतीत आता काही गोष्टी आपण बघायला चालू करूया. ओके, ज्यावेळेला जसं मी सांगितलं की स्टडी चालू केला, पहिल्यांदा फंडामेंटलच शिकवलं जातं, सगळ्यांना शिकवलं जातं तसं. त्यानंतर मला लक्षात आलं काय की टेक्निकल अनालिसिस त्याच्यापेक्षा भारी आहे. ओके, पण ज्यावेळेला टेक्निकल अनालिसिस बघतो त्यावेळेला कॅन्डलस्टिक आणि प्राइस एक्शनचे पण बरेचसे लिमिटेशन जे आहेत हे काय येतात लक्षात येतात. फॉर एक्झाम्पल, कुठली कॅन्डल तयार होते, रेड कॅन्डल तयार झाली तर मला त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये तिथं कव्हरिंग झालंय, शॉर्ट बिल्टअप झालंय, याची क्लिअरिटीच येत नाहीये. राईट? किती लोकांना हे कळालं मी काय सांगितलं? ओके, ठीक आहे. सो मी जस्ट चार्ट वरती घेऊन जातो. चलो, आता इथे बघा, ही पर्टिक्युलर एक कॅन्डल घेऊया बघा. ही कॅन्डल घेतली मी, ग्रीन कॅन्डल. ओके, आता या ग्रीन कॅन्डल मध्ये मला हे लक्षातच येत नाही की इथं बुल्स आले म्हणून ही ग्रीन कॅन्डल आली, की माग ज्या वेळेला मी बघितलं इथं सेल झाला होता, त्यांची रिकव्हरी इथं झालेली आहे. हे लक्षात येतंय का इथं कोणी बघितलं तर? डेफिनेटली नाही, बरोबर. किंवा बऱ्याचशा वेळेला इथं काय होतं की ज्या वेळेला आपण ब्रेकआउट ट्रेड करतो तर ब्रेकआउट बऱ्याचशा वेळेला काय होतात, फेल जातात. किती लोकांनी ऑब्झर्व केलेलं आहे ब्रेकआउट ट्रेड केल्यानंतर फेल होतात किंवा अॅक्युरेसी कमी मिळते? येस, किती लोकांनी बघितलंय? हे लिमिटेशन्स आहेत आपल्या कॅन्डलस्टिक मध्ये वगैरे, बरोबर. ठीक आहे, आणि सिम्पल. ठीक आहे, ज्या वेळेला आपण आता इथं बघतोय ना, राईट, ट्रेंड कंटिन्युएशन चालत नाही, बरोबर. सो साधी गोष्ट घ्या, दररोज मार्केटमध्ये 40 लाख रिटेल ट्रेडर येतात. किती येतात? 40 लाख रिटेल ट्रेडर येतात. सगळ्यांना वाटतं की मला प्रॉफिट झाला पाहिजे. ओके, पण त्या सगळ्यांकडे ते काय वापरतात? कॅन्डलस्टिक आणि चार्ट, इंडिकेटर वगैरे या सगळ्या गोष्टी वापरत जातात. ओके, मग त्यांच्यापेक्षा आपल्याला, त्यांच्याकडून आपल्याला काय करायचंय? डायरेक्ट काय करायचंय, उदाहरण घ्या, प्रॉपच्या भाषेत बोलायचं झालं तर शिकार करायचे. ओके, किंवा ज्याला लोक म्हणतात ट्रॅप करायचंय. ओके, जर मला काय करायचंय त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न जायचं असेल, ओके, तर मला काय केलं पाहिजे? पहिल्यांदा प्राइस एक्शन तर माहिती पाहिजे, पण त्यांच्यापेक्षा माझ्याजवळ काहीतरी ऍडिशनल गोष्ट असली पाहिजे. किती लोक ऍग्री करतात की माझ्याजवळ काहीतरी ऍडिशनल गोष्ट पाहिजे जेणेकरून मी काय करू शकलो पाहिजे, मला त्यांच्यापेक्षा जास्त कळालं पाहिजे? किती लोकांना, लोक याला ऍग्री करतात? राईट? म्हणजे आजपर्यंत बघायला गेलं, ठीक आहे, तर डायरेक्ट युद्ध आहे आणि युद्धामध्ये त्याच्याजवळ तलवार आहे तर आपल्याकडे धनुष्यबाण पाहिजे, त्याच्याकडे धनुष्यबाण असेल तर आपल्याकडे काय पाहिजे? बंदूक असली पाहिजे. त्याच्याकडे बंदूक आहे तर आपल्याकडे तोफ असली पाहिजे. साधं सिंपल गणित आहे, बरोबर. ठीक आहे, मग आता हे सगळं जे आहे हे काय दिसले मला? लिमिटेशन दिसले प्राइस एक्शन मध्ये. ज्या वेळेला कोणी येतं काय येतं कळत नाहीये. ओके, तर त्यानंतर मी डेटा तर वापरत होतो, ठीक आहे, डेटा किंवा ऑप्शन चेन रिडिंग बरेचसे दिवस करत होतो. पण त्यामध्ये मला एक गोष्ट, एक फ्लॉ दिसला. तो काय होता की ओपन इंटरेस्ट बरेचसे लोक वापरतायत. म्हणजे आता प्राइस एक्शन आणि ओपन इंटरेस्ट वगैरे जो आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण? बाईंग सेलिंग करतो. पण बऱ्याचशा वेळेला ओपन इंटरेस्ट मध्ये पण वेलकम बॅक. एम आय लाउड इन क्लियर? येस, एम आय लाउड इन क्लियर? परफेक्ट, हाऊ वंडरफुल. ओके, ग्रेट. सो जो पॉइंट आपण डिस्कशन करत होतो की ओपन इंटरेस्ट जो आहे, ठीक आहे, हा काय होतो? येतो, कॉन्ट्रॅक्ट ओपन झालं आणि निघून गेलं. उदाहरण घ्या, ठीक आहे, जस्ट आपण काय करूया, अगेन मी इथं जातोय. ठीक आहे, इथे आलो आपण फायनलाइज झाल्यानंतर. ठीक आहे, सो आता बघा इथं काय आहे? ओपन इंटरेस्ट आहे. ठीक आहे, मला आता इथं दिसतोय. ओके, हा काय झाला? ओपन इंटरेस्ट झाला. आता उदाहरण घ्या की कोणत्या तरी मोठ्या इन्स्टिट्यूशनल काय केलं की ऑर्डर टाकली, ओपन इंटरेस्ट जनरेट केला आणि तो काय केला? लगेच बाहेर पडला. तर तो इथं काही आपल्याला ट्रॅक होतोय का? ओके, बऱ्याचशा लोकांचे अल्गो आहेत जे मायक्रो सेकंद मध्ये किंवा मिली सेकंद मध्ये ऑर्डर पंच करतात आणि बाहेर पडतात. ठीक आहे, ते ओपन इंटरेस्ट मध्ये आपण ट्रॅक करू शकतोय का? येस नो मला चॅट बॉक्स मध्ये सांगा.
आपण बसलो ओपन इंटरेस्ट, ठीक आहे, आपण शिकलो, आपल्याला, मला पण पहिल्यांदा ज्यावेळेला शिकलो त्यावेळेला खूप भारी वाटलं. अरे ही टेक्नॉलॉजी भारी आहे, मला बघता येते कोणाचे किती ऑर्डर वगैरे आहेत, ठीक आहे. जर कोणीतरी एका सेकंदामध्ये ऑर्डर पंच करतंय आणि लगेच एक्झिट होतंय, ओके, तर ते मी ट्रॅक करू शकतोय का विथ हेल्प ऑफ ओपन इंटरेस्ट? येस नो मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. अरे कुछ तो बोलो. ठीक आहे. हा. माझा चॅटबॉक्स हँग झालाय का? येस, हा, ओके, आता चालतोय चॅटबॉक्स. ट्रॅक करू शकतोय का? नाही करू शकत, ओके. त्यामुळे जे ऑप्शन चेन जे आपण बघतो, फक्त ऑप्शन चेन जर करायची म्हटली किंवा हे करायची म्हटली, तर त्यामध्ये या गोष्टी होत नाहीत, ठीक आहे. सो बरेचसे लोक आता या प्रश्नामध्ये पडलेले आहेत की हे जे काही चालू आहे हे खूप अडव्हान्स किंवा नेक्स्ट लेवलला चालू आहे. किती लोकांना वाटतंय सर हे खूपच अडव्हान्स आहे? चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. किंवा माझ्यासाठी हा वाव मुवमेंट आहे, आजपर्यंत ही इन्फॉर्मेशन किंवा हे नॉलेज मला आतापर्यंत मिळालंच नव्हतं. अमेझिंग आहे. राईट. परफेक्ट. क्लिअर. आता खूप जास्त ऍडव्हान्स होत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, ठीक आहे, की आपल्याला काय काय शिकणं बाकी आहे, की या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघा, ठीक आहे. बरेचसे लोक म्हणतील की एवढं कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा त्यात काय सोपं आहे, कॉल घ्यायचा पुट घ्यायचा, कॉल घ्यायचा पुट घ्यायचा. असं करत करत 6 महिन्यात कळतं की आपले 6 लाख गेलेले आहेत. बरोबर आहे का? राईट. सो हा ऍटिट्यूड अजिबात ठेवू नका. दिस इज अ व्हेरी इंटेन्सिव्ह वर्कशॉप प्लस व्हेरी इंटेन्सिव्ह नॉलेज, राईट, जो वापरून आपण लाखो रुपये काय करू शकतोय, जनरेट करू शकतोय. क्लिअर आहे? येस नो? सगळेजण या गोष्टीला लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू नच घेणार का? घेणार असाल चॅटबॉक्स मध्ये यल टाईप करा, यल, यल फॉर लर्निंग, ओके. आय जस्ट वॉन्ट टू अवेअर यू अबाउट दिस, ठीक आहे. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. ठीक आहे. चलो. तर थोडस आपण काय करूया, पुढे जाऊया. पुढे जाऊया आणि बघूया की काय काय होतंय, ठीक आहे. इथं ज्या वेळेला आपण डेटा रीड करायला चालू करतो, ठीक आहे, डेटा रीड मध्ये पहिली गोष्ट, आता बऱ्याचशा लोकांना थोडंफार माहिती आहे, मला चॅटबॉक्स मध्ये काही रिप्लाय वगैरे येत आहे, ठीक आहे. तर ते आपण काय करूया, थोडस इथं चेक करूया. सो पहिली गोष्ट, ज्यावेळेला डेटा रीड करायला चालू करतोय तर आपण दिवसाचा हाय इंट्राडेचा आणि लो हे काय करू शकतोय, आयडेंटिफाय करू शकतोय. अमेझिंग आहे का? जर ही गोष्ट तुम्हाला आली तर तुमच्यासाठी ही गोष्ट वाव असू शकते का? चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करा. जर डेटा रिडिंग तुम्ही शिकला प्रॉपर, ठीक आहे, ज्याच्यामध्ये नॉट ओनली ओपन इंटरेस्ट, ओपन इंटरेस्ट तर शिकणार, दिस इज द फर्स्ट स्टेप, ओके. व्हॉल्यूम अनालिसिस, ऑर्डर फ्लो, फक्त तो एका ह्याचा झाला, ओके. त्याच्या पुढे आपण काय करतोय, व्हॉल्यूम बघतोय, वेगवेगळे सिनेरिओ बघतोय, आणखीन बरंच काही काही लर्निंग त्याच्यामध्ये आहे ऍडव्हान्स, ओके. किती लोकांना वाटते की दिवसाचा हाय आणि लो जरी मी काढू शकलो तरी सुद्धा मी लिस्ट काही करोड तरी बनवू शकतोय काही वर्षांमध्ये ऍज अ ऑप्शन सेलर? समजा डे हाय कळाला तर काय करायचं, टॉपला जाऊन सेल करायचं. सिंपल आहे. येस नो? बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बरेचसे लोक स्टॉप लॉसेस आणि ओव्हर ट्रेडिंगचे शिकार होतात बऱ्याचशा वेळेला, बघा. होत आहेत का? कधी होत आहेत तर नॉर्मली साईडवेज मार्केटमध्ये, म्हणजे स्पेशली काल आणि परवा, मंडेला आणि ट्युसडेला, कालच्या दिवसामध्ये बऱ्याचशा लोकांनी एसएल खाल्ले असतील. घेतलेत एसएल? मग हे आयडेंटिफाय आपल्याला करता येतंय का? येस. जर तुम्ही इंस्टाग्राम वरती फॉलो करत असाल तर मी मंडेला मॉर्निंगला सकाळी 9:25 ला सांगितलं होतं की आज मार्केट रेंज बाउंड राहणार आहे आणि याच रेंज मध्ये होऊ शकते, ओके. आणि पूर्ण दिवस तसंच झालं. कालचं पण तसंच झालं, ओके. हे ओळखायला शिकलो तर काय होतंय, आणखीन आपल्याला बेनिफिट मिळतोय, राईट. त्यानंतर एक्स्ट्रीम बुलिश बेरिश पोझिशन जे आहे ते आपण काय करू शकतोय, डेटा रिडिंग आणि यानं काढू शकतोय का? पहिली गोष्ट, व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम अनालिसिस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कोणीही जरी एका सेकंदामध्ये जरी त्याने ऑर्डर टाकून काय केला, बाहेर पडला, तरी सुद्धा तिथं काय होणार आहे, व्हॉल्यूम ट्रॅक होणार आहे, राईट. सो दॅट व्हॉल्यूम ट्रॅक झाला तर आपण त्याच्यावरून काय करू शकतोय,
सपोर्ट रेझिस्टन्स काढू शकतोय, प्लस नॉट ओनली सपोर्ट रेझिस्टन्स, उदाहरण घ्या माझा हा रेझिस्टन्स आहे आणि रेझिस्टन्स वरती मला कळालं काय की याच्यावरती बुलिश प्रेशर आहे, तर मला काय लक्षात येणार की अरे हा ब्रेक होऊ शकतोय, ब्रेकआउट ट्रेड मी इथं करू शकतोय. आणि जर समजा कळालं की इथून बेरिश प्रेशर येतं, तर मी काय करणार इथं बेरिश रिव्हर्सल ट्रेड करणार. राईट. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला काय करता येतात, बघता येतात. त्यानंतर ऑर्डर फ्लो. ऑर्डर फ्लो बरेचसे लोक वापरतायत, पण ते काय करतायत, फक्त निफ्टीमध्ये युज करायचं झालं तर निफ्टीमध्ये कोणी ट्रेडच नाही करत. कसं करणार, निफ्टीचा फ्युचर मध्ये करणार, आणि निफ्टीच्या फ्युचर मध्ये एवढा व्हॉल्यूम नाहीये की तो एकटा गोष्ट काय करेल, होऊ शकेल. ओके. हे ऑर्डर फ्लो जो आहे हा स्टॉक मध्ये किंवा याच्यामध्ये होऊ शकतात, कारण की तिथं ऑर्डर ट्रॅकिंग होतात. पण निफ्टी काय आहे, इंडायसेस आहे. बँक निफ्टी काय आहे, इंडायसेस आहे. मग तिथं ऑर्डर फ्लो युजफुल ठरतील का जेवढे पाहिजे तेवढे, नाही ठरणार. राईट. सो या ऑर्डर फ्लोचा पण काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. ओके. आता ओपन इंटरेस्ट आणि या गोष्टी आपण काय केल्या, डिस्कशन केल्या. ओके. तर माझ्याकडे तुमच्यासाठी काय आहे, एक सरप्राईज पॅकेज आहे. ओके. सगळ्यांनी एक गेम खेळूया का? आता मी एवढी सगळी माहिती सांगितली. ओके. तर मी एक चॅलेंज घेतो माझ्यासाठी. ठीक आहे. चॅलेंज घेतो. कुठलाही 3 महिन्यातला, मागच्या 3 महिन्यातला तुम्ही मला कोणताही एक दिवस काय करायचा सांगायचा, कुठलाही एक दिवस सांगायचा. ठीक आहे. मी प्रयत्न करेन, मी म्हणतोय 3 दिवसामध्ये मी प्रॉफिट आणून दाखवणार. ओके. चार्ट बघायचा, चार्ट बार रिप्ले लावायचा, पुढचा चार्ट मला पण दिसणार नाही, तुम्हाला पण दिसणार नाही. तुमच्या स्क्रीनच्या समोर मी असं लावणार आहे. ओके. आणि मी माझ्याकडे काय ठेवणार आहे, माझा डेटा ठेवणार आहे. आणि त्याच्यानुसार मी तुमच्या समोर ट्रेड घेणार आहे. मागच्या 3 महिन्यातला कुठलाही घ्या, कारण का की 3 महिन्याचा डेटा माझ्याकडे काय आहे, डेटा इन द सेन्स ऑप्शन चेन माझ्याकडे अवेलेबल आहे. तो मी काय करू शकतोय, बघू शकतोय. ओके. आणि त्याच्यावरती मी तुम्हाला प्रेडिक्ट करून दाखवेन की खरंच मी त्या 3 दिवसांमध्ये प्रॉफिट काढून देऊ शकतोय का. चालेल का? येस नो खेळायला चालेल? येस. ओके. ठीक आहे. चलो. तर त्याची सुरुवात करण्याआधी बघा, मी चॅलेंज घेतोय सगळ्यांच्या समोर. रेकॉर्डिंग चालू हे युट्यूबला पण अपलोड होणार आहे. ओके. ठीक आहे. त्याच्या आधी आपली ट्रेडिंग स्टाईल काय आहे ते सांगतो, नाहीतर मग बऱ्याच वेळेला असं होईल की नंतर रूल चेंज केले वगैरे. ठीक आहे. जस्ट मी त्याच्यासाठी दाखवतो की हे जे आपण आता हाय प्रॉफिट क्लब जो आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतोय, सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत कंटिन्यू लाईव्ह मध्ये असतो. आणि तिथं बरेचसे लोक काय करतात, ट्रेड माझ्या बरोबर करतायत. झूम मीटिंग कंटिन्यू चालू आहे, ऑफिस जॉब वगैरे त्याचं करत करत. ओके. तर बघा, पहिला ट्रेड जो आहे तो काय करतोय, आपण इथं रिव्हर्सल घेतो इथं. ओके. ठीक आहे. ही रिव्हर्सल ट्रेड आहे. इथून मी काय करणार, इथं ट्रेड घेतला. ओके. हा बुलिश ट्रेड होता, तर मी काय केला, इथं लगेच एक्झिट केलेला आहे. म्हणजे माझा काय झाला, इथं एसएल केलेला आहे. दुसरा ट्रेड मी काय केला, एकदम बॉटमला इथून ट्रेड उचललाय बघा. कोणी विचार पण नाही करू शकणार की इथं काय करायचं, आपल्याला कॉल बाय करायचा आहे. ओके. आणि मी दुसऱ्या ट्रेडला काय केलं, इथं लगेच टार्गेट बुक केलेलं आहे. ओके. या पद्धतीचे ट्रेड आहेत. हे काय आहेत, रिव्हर्सल ट्रेड आहेत. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट मी ट्रेड दाखवतोय काही सॅम्पल मध्ये. ओके. नेक्स्ट ट्रेड मध्ये बघा, मी काय केला की पहिला ट्रेड जो आहे, ओपन इज इक्वल टू हाय इथं होता. या इथं काय केला, ट्रेडला एंट्री केली आणि इथं काय केला, एक्झिट केला. दुसरा ट्रेड मी जो आहे तो काय केला, असा होत होता त्यावेळेला या बॉटमला. ठीक आहे. इथं आल्यानंतर काय केला, दुसरा ट्रेड घेतला. आणि दुसरा ट्रेड जो आहे तो इथं काय केला, एक्झिट केला. ओके. तिसरा ट्रेड बघा, या इथं या वीकच्या लोला येतोय माझा, इथं इथं घेतलेला आहे. आणि तिसऱ्या ट्रेडची काय झाली, इथं एक्झिट झाली. ट्रेडिंग स्टाईल समजले कशी आहे. मी रिव्हर्सल प्लॅन करतोय, म्हणजे ट्रेड घेतल्यापासून मोस्ट ऑफ दी कंडिशन मध्ये 80% टाइम मध्ये आपण काय राहतोय, प्रॉफिटेबल राहतोय. ओके. रिस्क रिवॉर्ड जो आहे हा काय राहतोय, मॅनेज राहतोय. ओके. आणि प्लस दुसरी गोष्ट काय की मला याच्यामध्ये जर समजा मी इथं ट्रेड घेतला, हा बुलिश घेतला आणि हा फेल झाला, तर मी काय करणार, खाली येणार, ऍव्हरेज करणार. म्हणजे इथं 2 लॉटनं ट्रेड केला असेल तर इथं येऊपर्यंत मला याच्यामध्ये -20 पॉईंट होणार. मी इथं परत 2 लॉट काय करणार, ऍड करणार याच्यामध्ये. ओके. आणि इथून जर हा वरती आला तर हे मायनस झालेले हे काय होतात, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट पडणार. ओके. आणि हे 2 लॉट इथं जे घेतलेले आहेत हे मला काय करणार, ऍटलिस्ट 20 पॉईंटचा प्रॉफिट मला इथं देणार. आणि या पद्धतीने मी काय करणार, प्रॉफिटेबल राहणार. लक्षात आलं का? येस नो, काय ट्रेडिंग स्टाईल आहे ती. ठीक आहे. अजून एक दिवस बघायचा इथं. हे सगळे जे आहेत याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. ठीक आहे. आता इथे बघा, हा पण ट्रेड आहे 5 जुलैचा. यामध्ये काय केलंय, पहिला ट्रेड जो आहे तो इथं घेतलाय या कॅन्डलला. त्यानंतर खाली आल्यानंतर काय केलंय, एक्झिट केलेला आहे. ओके. ठीक आहे. अजून एक दिवस आहे, हा बघा. इथं ट्रेड घेतला. ओके. इथं ट्रेड घेतला होता, बेरिश ट्रेड होता. ओके.
इथून जर वरती गेला असता तर मी इथे ऍव्हरेज केलं असतं. ओके, इथं 2 लॉट मी आणखीन सेल केले असते आणि पुन्हा इथं आलो असतो. पण काय झालं, त्याने इथं आला, त्यानंतर हा खाली आल्यानंतर मी काय केलं, इथं एक्झिट केलं. क्लिअर? ओके, ठीक आहे. सो एक दिवस घ्यायचा आहे, टाइम फ्रेम बघतच नाहीये, लावायला इथं 5 मिनिटं लावली. ओके, 1 मिनिट पण चालतोय, कारण की माझं त्याच्याशी काही घेणं देणंच नाही. लक्षात आलं का? ठीक आहे, चलो. सो तुम्ही सांगा कोणत्या दिवसाचा आपण डेटा घ्यायचा आहे इथं. ठीक आहे. इलेक्शन डे, प्रवीण सर म्हणतायत 5 जून. ठीक आहे, 5 जून इलेक्शन आहे, त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड मिळणारच नाहीये. ओके, रिव्हर्सल ट्रेड साठी थोडस आपल्याला जूनचा महिन्याचा जो आहे तो काय करा, थोडासा हे करा. मी ट्रेड घेऊन दाखवल तर मला ट्रेड मिळणारच नाही, त्यामध्ये टाइम वाया जाईल. ओके, जर तुम्ही आपल्या हाय प्रॉफिट क्लबला आला किंवा ट्रेडिंग मास्टरीला आला तर तिथं तुम्ही बॅक टेस्ट करून पण बघू शकताय 5 जून. 5 जून सोडून दुसरी कोणतीही सांगा. ठीक आहे, चलो. सॅमसंग एस एम कोण आहे? ठीक आहे, 21 जून सांगितलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आजचा आजचा सांगितलाय, आजचा माझ्या डोक्यात चार्ट आहे. ठीक आहे, आजच्या ट्रेडिंग मध्ये मी पण एक मॅन्युअल चूक केली ती पण चालू शकते. अं, ठीक आहे, चल. सो आपल्याकडे 21 जूनचा एक डेटा आहे, पहिल्यांदा जो आलाय तो. ठीक आहे, 21 जून फायनल करूया. 21 जून, ठीक आहे. मी तुमच्या समोर लाईव्ह मध्ये ऍक्च्युअल मध्ये फक्त डेटा बघणार आणि काय काय करतोय ते. ठीक आहे, तर ही प्रोसेस मध्ये जवळपास फक्त एकच सिनेरिओ नाही, लक्षात घ्या. ओके, आता मी जो प्लॅटफॉर्म दाखवतोय तो बघून डायरेक्ट उद्या ट्रेड करायला जाऊ नका. याच्यामध्ये हा प्रमोद चौकडे सर. ठीक आहे, ओके, जरा व्हर्च्युअल हँड रेज करा. प्रमोद सर, तुम्हीच ही डेट सांगितली का, मला कन्फर्म करून द्यायचे, नाहीतर बरेचसे लोक म्हणणार की मीच सिलेक्ट केली. व्हर्च्युअल हँड रेज करा प्रमोद सर. ठीक आहे, येस, अनम्यूट करू शकताय प्रमोद सर तुम्ही आता. येस प्रमोद येस सर. सर. येस सर. ओके, डेट तुम्ही कोणती सांगितली होती? 21 जून. 21 जून. ठीक आहे, मी तुम्हाला पैसे वगैरे दिले तर आधीपासून आपलं काय बोलणं झालंय वगैरे असं काय आहे? नाही 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 नाही. फ्रेश आहे सगळं? येस 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 सर. ओके, ठीक आहे, चलो. सो आता मी काय करतोय, इथं एक प्लॅटफॉर्म घेतोय पहिल्यांदा, ज्याचं नाव आहे काय, गो चार्ट. माहिती आहे का सगळ्यांना गो चार्ट? ठीक आहे, इथं आलो मी. इथे तर गो चार्ट कडे जातोय. ठीक आहे, बघा लाईव्ह डेमो. प्रोडक्ट्स मध्ये गेलो, चार्ट्स मध्ये. ठीक आहे, 21 जून सांगितले ना तुम्ही? ठीक आहे, सो मी काय करतो, एकदम चार्ट मागे घेऊन जातो, थोडासा इकडे एकदम. हा, ठीक आहे, तर 7 जून, 14 जून. मी आता इथं डबल क्लिक केलं, याचा अर्थ काय केलं की पुढचा चार्ट जो आहे तो काय झाला, इरेज झाला. ओके, आणि मी इथून बार रिप्ले करतोय. ठीक आहे, कधीपर्यंत करायचंय मला, फक्त 21 जूनच्या पहिल्या टिक पर्यंत करायचंय, 9:25 पर्यंत. मी फक्त फास्ट मध्ये घेतोय. 18 जून चालू आहे. ओके, इथे बघा, हा 21 जूनच्या याला मी काय करेन, पॉज करेन. ठीक आहे, हे सगळं आम्ही ट्रेडिंग मास्टरीच्या बॅच बरोबर करतोय. तीच ऍक्टिव्हिटी मी तुमच्या समोर करतोय आता. ठीक आहे, 20 जून आलेले आहे, थोडस स्पीड कमी करूया जेणेकरून पेपर फुटायला नको, नाहीतर झालेल्या चार्ट वरती सगळेच मास्टर असतात. बरेचसे लोक म्हणतात त्यात काय सोपं आहे, खाली बॉटमला घ्यायचं आणि वर विकायचंय. झालेल्या चार्ट वरचे एक्सपर्ट. ठीक आहे, ओके. हा, 21 जून. ठीक आहे, लाईन ऑलरेडी मारलेल्या आहेत, तर मी ह्या लाईन काय करतो, ठीक आहे, लाईन आहेत का, फक्त मी कुठून व्हेरीफाय करतोय ते पण सांगेन. ठीक आहे, लाईन असू देत, ते जस्ट एकदा पुढे घेऊन जातो आणि एक टिक मागे घेऊन येतो परत एकदा, म्हणजे पुढचा डेटा मला समजायला नको. ठीक आहे,
या लाईन डिलीट करू का, ते असू देत? ठीक आहे, चलो. आता मी इथं काय केलं, तुमच्या समोर एक इथं हे घेतलेलं आहे. 21 जून एक्सपायरी आहे त्याची बघा. 27 जूनची एक्सपायरी असेल. ओके. आणि 21 जून मला काय झालं, इथं डेटा घेतला मी. हा सगळा डेटा इथं घेतोय 9:15 म्हणजे ऑप्शन चेन कशी होती त्यावेळेला त्याचा डेटा मी काय केला, तुमच्या समोर इथं घेतलेला आहे. दिसला का? येस नो? ठीक आहे, क्लिअर आहे. येस. ओके. चलो. आता बघा, पहिली टिक मी काय करतोय, इथं घेतोय. ओके. मला आता इथं आल्यानंतर पहिली टिक मला इथं मिळते. ओके. मी काय केलं, इथं पहिली टिक घेतली. सो पहिल्या टिकला मला काय दिसतंय, की इथं एक सपोर्ट आहे, एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. सो मी माझा अनालिसिस फास्ट करतोय, जेणेकरून तुम्हाला मला सांगता येईल. ओके. ठीक आहे. चलो. सो 9:20 पर्यंत माझा एक अनालिसिस झालेला आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मला काय दिसतंय, तर याच्यामध्ये बघा, इथं काय दिसतंय मला, 81% बेरिश प्रेशर इथं बॉटमला दिसायला चालू झालंय. ठीक आहे. सो बॉटमला म्हणजे कुठं 23,500 ला इथं दिसायला चालू झालेलं आहे. ओके. आता त्याच्यानुसार मी काय करतोय, इथं या लाईन ड्रॉ करून घेतोय. पहिल्यांदा चेक करतोय मी काही लाईन्स मध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या. ओके. आणखी एक tick पुढे. ओके. ठीक आहे. सो रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग, आणि याला प्रेशर काय आहे, बेरिश टाईप मध्ये प्रेशर मला दिसतंय. ओके. पहिल्या सिनेरिओ मध्ये मी काय केलंय, इथं बघितलेलं आहे. 81. ओके. सो माझा पहिला ट्रेड जो आहे तो कुठे होईल, तर मी इथं ट्रेड घेणार, बेरिश ट्रेड. ओके. इथून मी बेरिश ट्रेड घेणार, तो इथंपर्यंत असेल. ओके. आणि आजच्या दिवसामध्ये जो बॉटम राहू शकतोय, डे टॉप राहू शकतोय हा. ठीक आहे, एकच मिनिट. अनालिसिस तुमच्या समोर मी ठेवतोय. ठीक आहे. हा डे टॉप असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. याच्यापर्यंत माझं म्हणणं आहे, याच्यापर्यंत मार्केट येणार नाही. ओके. जर आलं तर मी इथं काय करणार, शॉर्ट सेल करणार. ओके. येऊ शकतंय, आलं तर मी इथं शॉर्ट सेल करणार. आणि डे लो काय असू शकतोय, पोटेन्शियल डे लो राहू शकतोय. ठीक आहे. मी मॉर्निंगलाच काय केलंय, डेटा बघितलेला आहे, त्याच्यानुसार मी काय केलं, इथं तुमच्या समोर मला पुढच्या कॅन्डल दिसत आहेत का, नाही दिसत. ओके. क्लिअर आहे. डे लो. ठीक आहे. हा पोटेन्शियल आहे, म्हणजे जेवढा डेटा मला मिळालेला आहे त्याच्यानुसार मी इथं आहे. हा जर आणखीन 15-20 मिनिटानंतर डेटा चेंज झाला, तर हा हाय आणि हा लो हा चेंज होऊ शकतोय. क्लिअर आहे. येस नो? ठीक आहे. प्लस आता इथे बघा, इथे मला काय दिसतंय, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, आणि हा काय करतोय, बेरिश प्रेशर क्रिएट करतोय. ओके. सो माझा पहिला ट्रेड राहील इथं बेरिशचा. ओके. जर हा फेल गेला तर मी काय करणार, इथं ऍव्हरेज करणार. माझं टार्गेट काय असेल, ही असेल. ओके. इथं मी काही क्वांटिटी बुक करेन आणि इथंपर्यंत मार्केट घेऊन यायचा प्रयत्न करेन. क्लिअर आहे का? अनालिसिस ऑल? येस नो? ठीक आहे. रेडी रेडी असाल चॅटबॉक्स मध्ये आर असं टाईप करा. मी चार्ट बघितला नाही पुढचा कसा आहे, काय आहे तो. ठीक आहे. जो चार्ट आहे हा तुमच्या समोर मी रॅन्डमली सांगितलाय. डेट पण मी ठरवली नाही, तुम्ही ठरवलेले आहे. ओके. चलो, आता जस्ट मी काय करतोय, प्ले करतोय. ठीक आहे. बघा, पहिली टिक काय झाली, इथं आली. ओके. इथं आपण काय केलं, ट्रेड केला. पण आपल्याला अजून टार्गेट मिळालेलं नाही, म्हणजे मी इथं एंट्री घेतलेली आहे. ओके. एकच मिनिट. माझी एंट्री कुठे आहे, झाली आता इथं झालेली आहे. ओके. इथून त्यानं काय केलं, खाली गेलं आणि परत सगळा वरती घेऊन आला. अशा कंडिशन मध्ये प्रीमियम कट होतो आणि मला लॉस होतो. ओके. जस्ट चेक करूया की आता आपल्याला इथं याच्या पुढं काय होतंय. ओके. मी जस्ट याच्या पुढचा डेटा जो आहे हा चेक करतोय. एकदा इथंपर्यंत आलंय म्हणल्यानंतर काही गडबड झाली का वगैरे हे बघण्यासाठी मी काय करतोय, 5 मिनिटं पुढे घेऊन जातोय. ओके. माझा डेटा वगैरे आहे का बऱ्यापैकी व्यवस्थित, 5 मिनिटं अजून. ठीक आहे. हा. ठीकठाक आहे.
थोडस बेरिश प्रेशर जे होतं ते काय झालंय, कमी झालेलं आहे. ओके, पण स्टील याच्यामध्ये काय आहे, बेरिश प्रेशर अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यामध्ये ठीक आहे, दोन गोष्टी झाल्या, रायटिंग. ओके ओके, गुड, नो इश्यू. ठीक आहे. सो मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे, की ज्यामध्ये, ठीक आहे, आता हा जो आहे, हा जर इथून काय झालं, इथं गेला तरच मी ऍव्हरेज करणार. ओके, अदरवाईज माझं ऍज इट इज काय ठरलंय त्या पद्धतीने मी हा ट्रेड कंटिन्युएशन मध्ये ठेवणार आहे. ठीक आहे, चेक करूया. नेक्स्ट वीक, हो. ठीक आहे, एस एल गेलं का माझा? येस, नो? एस एल गेला गेला असेल चॅटबॉक्स मध्ये येस असं टाईप करा. नो, एस एल नाहीये. मी काय म्हंटल, इथं मी ट्रेड घेणार आहे, जर वरती गेला तर इथे ऍव्हरेज करणार आहे. ओके, लक्षात आलं का? याच्या वरती जर गेला तर मी काय करेन, एस एल घेईन. जर इथून काय आहे, याचं पोटेन्शियल आहे अजून खाली जाण्याचं, किंवा इथं गेला तर मी 2 लॉट ऍड करेन. क्लिअर? ठीक आहे, चलो बघा काय होतंय. झालं टार्गेट हिट? अमेझिंग आहे का? तुमच्या समोर, ठीक आहे, आता पहिलं टार्गेट हिट झालेलं आहे. ठीक आहे, डे लो अजून बाकी आहे. ठीक आहे, इथं काही क्वांटिटी मी काय केली, बुक केली. थोडासा रिट्रेस करतोय तो. ओके, वन मोर टाइम. ठीक आहे, कन्सोल्टेशन. काही क्वांटिटी जी आहे आपण बुक केली ऑलरेडी. ठीक आहे, काही क्वांटिटी डे लो ला बुक करणार आहे. डन. किती लोकांना हे अमेझिंग वाटलं? जस्ट 9:25 ला आपल्याला सगळा डेटा जो आहे हा काय करता येतोय, बघता येतोय. आणि या पद्धतीनं कुठलाही कुठलाही डेटा तुम्ही सांगाल तो मी 3 दिवसामध्ये काय करू शकतोय, गॅरंटेड प्रॉफिट काढून देऊ शकतोय. किती लोकांसाठी हा वाव मुवमेंट आहे? चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करा. एनी डे, एनी डे. ठीक आहे, इतका नाही, कधी पण या. ठीक आहे, कधी पण या, कुठेही या, कशाही पद्धतीने या. हा काय होणार आहे, हा डेटा आपण काय करणार आहे, चेक करून या पद्धतीनं प्रॉफिट करणार आहे. क्लिअर? येस. ओके, क्लिअर. चलो. सो आता हे काय झालेलं आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. सो आपण काय करूया, पुढे जाऊया. ठीक आहे, येस, तुम्ही जे सांगाल ते डेट काय करूया, आपण करूया पुढच्या ह्याच्यामध्ये, पुढच्या सेशन मध्ये. राईट? ठीक आहे, लेवल जे आहेत हे न्यूली ड्रॉ करायची गरज नाहीये. ठीक आहे, मी जस्ट सांगतो कुठल्या कुठल्या आहेत. ठीक आहे, आता या ज्या लेवल आहेत, ठीक आहे, यातली डेट जरी सांगितली, कुठलीही चेंज केली तरी सुद्धा आपल्याला चालू शकते. ओके, मागचा वेबिनार तुम्ही सेम चेक करा, त्याच्यामध्ये पण आहे. ओके, आपण काय करू, हा सेशन कव्हर करू आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही सांगाल तो दिवस आपण एकदा काय करूया, घ्यायला चालू करूया. चालेल का? ठीक आहे, चलो. आता याचं बॅक टेस्टिंग किती लोकांना बघायला आवडेल? हा जो डेटा आहे याचा बॅक टेस्टिंग कम्प्लीट रिपोर्ट जो आहे, ठीक आहे, हा बघा, हा जो आहे आपल्याकडे काय आहे, कम्प्लीट रिपोर्ट आहे मार्च पासून. ओके, मार्च पासून बघा, मार्च मध्ये पहिल्या दिवशी काय झाला होता, लॉस झाला होता. ठीक आहे, त्यानंतर 11 पॉईंट मिळाले, 2 पॉईंट मिळाले, 16 पॉईंट मिळाले, 16 पॉईंट लॉस झाले, 34 पॉईंट मिळाले, 9 पॉईंट लॉस झाले. ओके, अशा पद्धतीनं बघितलं तर टोटल आपल्याला ऑप्शन्स मध्ये जर सेकंड आयटीएम आपण करतोय तर आपल्याला काय होतं, याच्यामध्ये 360 पॉईंट प्रॉफिट येतोय. कशामध्ये? मार्च मध्ये. सेम एप्रिल मध्ये येतोय. ठीक आहे, हा बघा, हा एप्रिल मध्ये काय आलंय, कमी आलेला आहे 182. पण 182 पॉईंट जरी झाले तरी साधं गणित घ्या, जर आपण एक साधी पानटपरी जरी टाकतोय, पानटपरी टाकायला किती खर्च लागतोय, 3 लाख रुपये तर मिनिमम लागतात. त्यातलं 1 लाख रुपयाचं कॅपिटल आपण युटिलाइज करणार. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपण 30 लॉट निफ्टीचं काय करू शकतोय, ट्रेड करू शकतोय. 30 × 25चा लॉट साईज इंटू जर मी बघितले 182 पॉईंट मला मिळत आहेत, तर 1 लाखावरती आपल्याला जवळपास 1,36,000 रुपये प्रॉफिट होतोय. अमेझिंग आहे का? मी ह्या सगळ्यात लोएस्ट मंथचा सांगतो, 182 पॉईंट मिळालेला. मार्चचा जो आहे तो 360 पॉईंटचा आहे. मेचा जो आहे तो तुम्ही चेक करू शकता, 341 पॉईंटचा आहे. किती लोकांना हे अमेझिंग वाटतंय? सिम्पलच आहे. ठीक आहे, जस्ट कॅल्क्युलेशन आहेत, नंबर आहेत. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, सपोर्ट बघायचंय, रेजिस्टन्स बघायचंय, कोणत्या डायरेक्शन प्रेशर येतंय, आणि हे सगळं जे काय आहे याचे जवळपास एक 60 सिनेरिओ आहेत. किती? 60 सिनेरिओ आहेत वेगवेगळे. ओके,
ते आपल्याला काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. एक सिनेरिओ एकदा आपल्या डोळ्याकडून गेला तर पुढच्या वेळेला आपण काय करू शकतोय, तो अगदी आरामशीर ट्रेड करू शकतोय. राईट, क्लिअर आहे? येस. आता याच्या बाबतीतच ठीक आहे, आता याच्यामध्ये मी म्हणतो अॅक्युरेसी 90% आहे, म्हणून खरोखर 90% आहे की खरंच ही मिळते हे बघण्यासाठी काय करतोय बघा याच्यामध्ये. ओके, किती लोकांना याच्या बाबतीत आणखीन जाणून घ्यायचं आहे? जाणून घ्यायचं असेल चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा. जस्ट ड्रॉप युअर नंबर. ओके, येस. आता याच गोष्टी आपण काय करतोय, लाईव्ह मार्केटमध्ये काय करतोय, घेऊन येतोय. ज्याचा हेल्प म्हणून पहिली स्टेप काय करतोय, तर आपल्याला जसं सांगितलं की प्रो ट्रेडर जे आहेत हे करायचे, ज्यांचं ऍव्हरेज अर्निंग जे आहे हे 3 लाख अबोव पर मंथ, इंडिव्हिज्युअल कुठूनही करू शकतील. ऍज अ फ्रीडम मॉडेलमध्ये काय करायचंय, घेऊन जायचंय. त्याची पहिली स्टेप म्हणून काय केलंय आम्ही याच्यामध्ये, ठीक आहे, हाय प्रॉफिट क्लबची न केलेली आहे. याच्यामध्ये दररोज सकाळी 8:30 वाजता मेडिटेशन पासून हाय सेशन चालू होतोय. त्यानंतर मेडिटेशन होतं, अफर्मेशन होतात, व्हिज्युअलायझेशन होतात. या एनएलपीच्या बऱ्याचशा पॉवरफुल टेक्निक्स आहेत, त्या आपण काय करतोय याच्यामध्ये युज करतोय. ओके, आणि त्यानंतर लाईव्ह ट्रेडिंग मध्ये काय केलं जातं, हे सगळ्या इन्फॉर्मेशन सांगितलं जातात. कुठला ट्रेड आहे, बरेचसे लोक जे आहेत ते लाईव्ह ट्रेडिंग मध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांच्यामध्ये. ठीक आहे, मंडेला जो आपण ट्रेड केला होता त्याच्यामध्ये 20 पॉईंट प्रॉफिट होता. कालच्या याच्यामध्ये साधारणतः आपण काय केलं की 2 पॉईंट लॉस मध्ये होता एका ठिकाणी, आणि कॉस्ट टू कॉस्ट निघालं होतं दुसऱ्या ठिकाणी. जर लेट झाला एक मॅन्युअल चुकीमध्ये, मी लेट गेलो म्हणून, अदरवाईज तो 2 पॉईंट काय होता, कॉस्ट टू कॉस्ट होता. आजच्या याच्यामध्ये पहिला ट्रेड जो होता मॉर्निंगचा, ओके, तो काय होता, प्रॉफिटेबल होता. सेकंड ट्रेड मध्ये काय केलं आपण, एक्झिट झालो. ओव्हरऑल लॉस पण बघितला, म्हणजे ओव्हरऑल जेवढ्या क्वांटिटीमध्ये काम होतंय, ठीक आहे, त्या 100 लॉट्सच्या क्वांटिटीमध्ये पण फक्त लॉस जरी झाला तरी 1,000 रुपये 2,000 रुपये याच्या बियॉन्ड जात नाही. त्यामुळे रिस्क रिवॉर्ड काय होतंय, हे मेंटेन राहते. किती लोकांना अशी कम्युनिटी जॉईन करायची, म्हणजे बघा ट्रेडिंगला आपण एकटे बसतो घरामध्ये, आणि ज्यावेळेला ट्रेड वगैरे नसतात तर काय करतो, ओव्हर ट्रेडिंग करतो, बोर होतं म्हणून परत ट्रेड करतो. बऱ्याचशा गोष्टी होतात सायकोलॉजिकल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी हे करायच्या. किती लोक इंटरेस्टेड आहेत की हा क्लब जॉईन करण्यासाठी? झूम वरती असणार आहे, तुम्ही ऑफिसला असला तर जस्ट कानात हेडफोन घालून काय करायचे, बसायचंय. काहीही याच्यामध्ये करायची गरज नाही. ओके, ज्यावेळेला लेवल येतात त्यावेळेला तुम्हाला काय केलं जातं, अपडेट केले जातात, इथे लेवल आहे, हे आहे, या पद्धतीने मी ट्रेड घेतोय. त्याचा अनालिसिस लाईव्ह मध्ये होणार, दररोज दररोज सकाळी लाईव्ह मध्ये होणार. राईट, आणि हे कंटिन्यू काय होणार आहे, 1 महिना होणार आहे. बरोबर, राईट. आता या हाय प्रॉफिट क्लबचा जो आहे, ठीक आहे, याची रेग्युलर फी जी आहे ही किती आहे, 3,000 रुपये आहे. पण आम्हाला जास्तीत जास्त प्रॉप ट्रेडर करायचे आहेत. जोपर्यंत हा वेबिनार चालू आहे तोपर्यंत जे लोक ऍक्शन लवर आहेत त्यांच्यासाठी 50% डिस्काउंट असणार आहे. म्हणजे जोपर्यंत वेबिनार चालू आहे, मास्टर क्लास चालू आहे, तोपर्यंत जे लोक रजिस्टर्ड करतील त्यांच्यासाठी हा वर्कशॉप फक्त आणि फक्त 1,499 रुपयाला रोज हाय प्रॉफिट क्लबची तुम्हाला मीटिंग मिळणार आहे. आणि काय करू शकणार आहे, तुम्ही जॉईन करू शकणार आहे. रजिस्टर करण्यासाठी काय करायचंय, 9689156402 या नंबरला काय करायचंय, गुगल पे, फोन पे करायचा, आणि त्याचा स्क्रीनशॉट सेम नंबरला काय करायचं आपल्याला होऊन द्यायचा आहे. ठीक आहे, हा जो गुगल पे फोन पेचा नंबर आहे 9689156402. ठीक आहे, हा जो नंबर आहे मी चॅटबॉक्स मध्ये पण टाकलेला आहे. याच्यावरती काय करायचंय, पेमेंट करायचंय. जोपर्यंत मीटिंग चालू आहे तोपर्यंतच ही 50%ची ऑफर आहे, आणि ही एका महिन्याची फी आहे. ओके, राईट. सो यामध्ये अगदी तुम्ही स्टार्ट केलं 1-2 ट्रेड मध्ये पण ही कॉस्ट काय होऊन निघून जाऊ शकते. क्लिअर, राईट, परफेक्ट. आता ठीक आहे, येस, क्वेश्चन आन्सर घेणार आहे. सो पटकन ज्यांना यायचं आहे, ही अमेझिंग ऑफर आहे, सुपर डिस्काउंट आहे, हा काय करा, तुम्ही पटकन काय करू शकताय, जॉईन करू शकताय. ओके, हा ओआयचा डेटा तुम्हाला तिथं कसा युज करतोय, काय करतोय ते हळूहळू शिकायला मिळतंय. ओके, हे पण पेड सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, हे युज करू शकताय. 3-4 प्लॅटफॉर्म आहेत, हे कसे युज करायचे, त्याचा अनालिसिस काय आहे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. क्लिअर, येस. ज्यांनी पेमेंट केलेलं आहे स्क्रीनशॉट काढून सांगू शकताय किंवा चॅटबॉक्स मध्ये सांगू शकताय. येस, दररोज लाईव्ह ट्रेड होणार आहेत हे निफ्टी मध्ये. ओके, त्याचबरोबर स्टॉक रिकमेंडेशन पण असतात. ओके, लाईव्ह मध्ये. त्याचबरोबर बऱ्याचशा ट्रिप्स वगैरे पण आपण ऑर्गनाईज करणार आहे. ओके, ही एक ऑनलाईन कम्युनिटी बिल्ड करायची आहे. ठीक आहे, ही
येस, याच्यामध्ये ऑप्शन बाईंग साठी जास्त हे करतोय आपण. कॅपिटल किती लागणार आहे? मिनिमम 20,000 आपण काय करू शकतो, हे स्टार्ट करू शकतो. ओके, दिस इज द ऑनलाईन कम्युनिटी. ओके, सायकोलॉजिकल सेशन्स पण होणार. ठीक आहे. ओके, क्लिअर. चलो. सो आता किती लोक मध्ये, ठीक आहे, की या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ट्रेडिंगच्या बाबतीत असेल किंवा हे करायचं असेल, येस, तर कम्प्लीट सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणजे प्रोफेशनल ट्रेडर व्हायचंय आणि मला स्टार्ट टू एंड सगळं शिकायचंय, किंवा एकदम जसा डेटा येतोय, कशा पद्धतीने ट्रॅकिंग होतंय किंवा हे होतंय, ठीक आहे, हे जाणून घ्यायचंय. त्यांच्यासाठी काय आहे, पुढचं सेशन चालू आहे. ठीक आहे. सो आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन झालेली आहे, जर तुम्हाला ही ओके असेल, ठीक आहे, तर काय करू शकताय, मीटिंग लिव्ह करू शकताय. आणि ज्यांना खरंच कमिटेड आहेत आणि पुढची जर्नी कशी जाता येईल, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा पुढचा वेबिनार जो आहे, वर्कशॉप जो आहे, हा कंटिन्यू असेल. ठीक आहे. सो किती लोक कंटिन्यू करणार आहेत, क्वेश्चन आन्सर याच्यानंतर आपण होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर, ठीक आहे, येस, तुम्ही स्वतः कसं बॅक टेस्ट करू शकताय, ओके, हे पण बघू शकणार. कंटिन्यू करणार असाल, चॅटबॉक्स मध्ये सी असं टाईप करा, सी फॉर कंटिन्युएशन. ओके, येस, कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांनी पेमेंट केलेलं आहे चॅटबॉक्स मध्ये सांगू शकताय. ओके, अजूनही वेबिनार संपला नाही, अजून पुढे कंटिन्यू आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कशन करणार आहोत. ओके, ठीक आहे. चलो, अबाउट माय स्टोरी, जसं मी सांगितलं, की पहिली गोष्ट, सुरुवात करताना बऱ्याचशा गोष्टी अशक्य वाटतात किंवा माहिती नसतात. ओके, पण जसं जसं आपला बिलीफ वाढत जातोय, तसं तसं त्या गोष्टी काय होतात, आपल्या आवाक्यात यायला चालू होतात. जसं प्रॉफिटेबल ट्रेडर आपल्या आजूबाजूला असेल, तर आपला बिलीफ जो आहे, तो काय होतोय, आपल्याला चांगला वाटतोय. म्हणजे जर समजा की पहिल्यांदा ज्यावेळेला मी काम करत होतो, त्यावेळेला मला असं वाटत होतं की अरे फक्त ब्रोकरच इंट्राडे मध्ये पैसे कमवतात, बाकी कोणी कमवत नाही. पण ज्यावेळेला हळूहळू लक्षात आलं की ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून होते, ऑप्शन बाईंगच्या माध्यमातून होते, लोक पैसे कमवतात, ते ऑन स्टेटमेंट प्रॉफिट मध्ये दिसतात, तर हा बिलीफ जो आहे, हा काय होतोय, वाढत जातोय. हाच बिलीफ जो आहे, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हेच काय आहे, आमचं ड्रीम आहे. आणि मला रिअल मध्ये वाटतं की या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये, ठीक आहे, जसं की बघायला गेलं तर मी खूप जास्त त्रास सहन केलेला आहे, खूप जास्त टेन्शन घेतलेलं आहे, त्यानंतर लॉसेस पण भरपूर केलेले आहेत. आणि हे होऊ नये, ठीक आहे, याच्यासाठीच आपण काय करतोय, की ह्या प्रॉप डेज जो आहे, हा स्टार्ट करतोय. आता ही जी स्ट्रॅटेजी जी आपण याच्यामध्ये बघणार आहे किंवा काम करणार आहे, याला लिमिटेशन्स आहेत 25 CR चे. किती? 25 करोडचं कॅपिटल याच्यावरती काय होणार आहे, तयार होणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त घेऊन जाऊ शकत नाही. याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त घेऊन गेलो तर ही स्ट्रॅटेजी काम करायची बंद होईल. किती लोकांना हे क्लिअर होतंय, म्हणजे एखादी स्ट्रॅटेजीवरती जास्त लोकांनी काम करायला चालू केलं तर ही स्ट्रॅटेजी बंद होते. किती लोकांना हे माहिती आहे किंवा ऍग्री आहात? ऍग्री आहे, कारण की डिमांड वाढतोय. ठीक आहे. जर अल्गोला असेल तर बरेचसे लोक अल्गोला आता आम्ही ऑलरेडी फेस करतोय, जी क्वांटिटी वगैरे, ठीक आहे, कारण की मार्च मध्ये पण ऑलरेडी आपण स्लिपेज मध्ये आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला काय होतं, प्रॉब्लेम येतोय. ओके, कारण की तिथं ही स्ट्रॅटेजी जी आहे, ही काम करायची बंद होते. त्यामुळे लिमिटेड लोकांसाठी आम्ही काय करतोय, की ही जे आहे हे स्टार्ट करतोय. जसं मेडलिस्ट पेड पे नाही उगते, आमिर खान म्हणतो, तसंच ट्रेडर जो आहे, हा डायरेक्ट तयार नाही होणार. त्याला काय करावं लागणार आहे, ट्रेन करावं लागणार आहे. किती लोक ऍग्री करतात? ठीक आहे. जसं आर्मीमध्ये गेल्यानंतर आपल्या हातामध्ये कोणीतरी डायरेक्ट बंदूक दिली आणि शूट कर म्हणून सांगितलं, तर मी काय करणार आहे, हे शूट नाही करू शकणार. बरोबर आहे का? माझे हातपाय कापायला चालू होतील, कारण की आय एम नॉट ट्रेन दॅट मच की मी डायरेक्ट बंदूक काय करू शकेन, चालवू शकेन. राईट. तसंच ट्रेडिंगच्या बाबतीत पण जर मी सांगितलं की 5 लाखाची क्वांटिटी पंच करा, 10 लाखाची क्वांटिटी पंच करा, तर बऱ्याचशा लोकांची काय होणार आहेत, हातपाय कापणार आहेत. ओके, त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, ठीक आहे, यासाठी म्हणजे आम्हाला ऍक्च्युअल मध्ये ट्रेनिंग द्यायचं नाहीये, तर आम्हाला काय करायचंय, की इंडियातला सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क करायचा आहे. तर त्यासाठी आम्हाला फ्युचर डेस्क पार्टनर पाहिजे, जे प्रॉफिट शेअरिंग वरती काम करतील. ओके, काय होतील, प्रॉफिट शेअरिंग वरती काम करतील, जेणेकरून ओके ते स्वतः इंडिपेंडेंटली काम करायला चालू करतील. या पद्धतीनं आम्ही काय करतोय, हे मॉडेल घेतोय. यामध्ये आपण हार्डली 300 लोकांना पूर्ण 2 वर्षामध्ये काय करणार आहे, ट्रेन करणार आहे. ओके, तर हे स्पेशल एक्सक्लुझिव्ह ट्रेनिंग जे आहे, हे फक्त एका महिन्यामध्ये आम्ही 5च
स्टुडंट घेतोय आणि त्यांना ट्रेन करतोय. आणि या 5 स्टुडंट मध्ये पण ठीक आहे, मी आणि मयूर सर असे 2च ट्रेनर राहणार आहेत. म्हणजे अटेन्शन लक्षात घ्या की तुम्हाला किती मिळणार आहे. कारण की आमचा उद्देश जो आहे याच्या माध्यमातून हा नाहीये, तर आम्हाला प्रॉप डेस्कचे ट्रेडर बनवायचे आणि ट्रेडरला टाइम द्यावा लागतो. त्यांची सायकोलॉजी अंडरस्टँड करावी लागते. त्यांना येणाऱ्या अडचणी द्याव्या लागतात. बॅक टेस्टिंग वारंवार घ्यावे लागतात. कारण की जर मी एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट आणतोय आणि तो एका लॉटवरती किंवा 2 लॉटवरती जर घाबरत असेल लॉस झाल्यानंतर, तर अशा व्यक्तीला मी 100 लॉटचा ट्रेडर बनवायचा आहे किंवा 200 लॉटचा ट्रेडर बनवायचा आहे. तर त्याला किती लेव्हलचा कॉन्फिडन्स द्यावा लागेल, किती लेव्हलचं नॉलेज द्यावं लागेल, हे सगळं काम जे आहे आपण काय करतोय त्याच्या माध्यमातून करतोय. राईट. किती लोकांना हे जॉईन करायला आवडेल की ऍज अ प्रॉप डेस्क मध्ये येऊन मला 100 लॉट 200 लॉट किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण ज्या पद्धतीचं काम आहे ठीक आहे, तर 500-500 लॉट मध्ये आपण काय करणार आहे, काम करणार आहे. ओके. या पद्धतीचं ट्रेनिंग जे आहे ज्यांना पाहिजे असेल ठीक आहे, कारण की आम्ही ट्रेनिंग मध्ये जवळपास मागचे जर माहिती असेल तर जानेवारी ते मे हे कम्प्लीट ट्रेनिंग आम्ही काय केले होते, बंद केले होते. कम्प्लीट काय होतं, डेस्क वरती आपलं सगळं जे आहे हे चालतंय. ओके. सो नॉट नेसेसरी की ट्रेनिंग जे आहे ऍज अ रेव्हेन्यू पार्ट करतोय, पण रेव्हेन्यू जो आहे ठीक आहे, ही जी अमाऊंट आहे ही फक्त काय करतोय, कमिटमेंट अमाऊंट म्हणून घेतोय. सो जे लोक कमिटेड आहेत त्यांच्यासाठीच हा वर्कशॉप राहणार आहे. सो दॅट ज्यांना हे करायचं आहे ठीक आहे, त्यांच्यासाठी काय काय आहे. पहिली गोष्ट, प्रॉप डेस्क ट्रेडर बनवण्यासाठी पहिल्यांदा काय लागतंय, लोकांना नॉलेज लागतंय. ओके. नॉलेज आम्ही द्यायला तयार आहे. नॉलेजचं प्रॅक्टिस करण्यासाठी काय लागतं, स्किल लागतं, ते प्रोव्हाइड होतंय. ठीक आहे. अटमॉस्फिअर पाहिजे डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी, ते प्रोव्हाइड होतंय. ओके. ठीक आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजी, मॉडर्न ट्रेडिंग टेक्नॉलॉजीज वगैरे ज्या काय आहेत ट्रेडर्सला पाहिजे, तर त्या पण आपल्याकडे काय होतात, प्रोव्हाइड होतात. जसं की अल्गो आहे, डेटा रिडिंग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बॅक टेस्टिंग कुठून कुठून कसे करू शकतोय, ही 2-3 प्लॅटफॉर्म झाले. कारण की बॅक टेस्ट झाल्यावरतीच आपल्याला कळतं की डॅम शुअर हे काय होणार आहे, काम होणार आहे. ओके. आणि याच पद्धतीनं आम्ही पण का सांगतोय की जर स्ट्रॅटेजी चालत नाही, जे रूल सांगितलेले आहेत ठीक आहे, हे चालत नाही, जर आम्ही असं म्हणतोय तर मी त्याला मनी बॅक गॅरंटी देतोय. तुम्ही या प्रूव्ह करून दाखवा की हे चालत नाही आणि तुम्ही जेवढी फी भरलेली आहे तेवढी सगळी रिटर्न करायला मी तयार आहे. ही माझी रिस्क आहे. राईट. आता हे सांगण्यामागं पण मला काहीतरी कॉन्फिडन्स लागेल ना, बेसिक कॉन्फिडन्स. राईट. सो तो जी गोष्ट आहे ती आपल्याकडून काय होते, प्रोव्हाइड होते. प्लस फंड जो आहे हा फंड पण काय होतो, प्रोव्हाइड होतो. राईट. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातात, आपण याच्यामध्ये घेऊन येतोय. ओके. तर राईट गायडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता बेसिक लेवलच्या ज्या काही गोष्टी आहेत ठीक आहे, त्यामध्ये काय असतं, टेक्निकल अनालिसिस, प्राइस एक्शन, ग्रीक्स, ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज, व्हॉल्यूम, ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम अनालिसिस, डेटा अनालिसिस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय होतात, कव्हर होतात. ओके. त्याचबरोबर मार्केटमध्ये कुठल्या कंडिशन मध्ये काय काय घडतं हे सगळं आपल्याला लक्षात येतं. जर आजचं उदाहरण घेतलं तर किती लोकांना माहिती आहे की आज मार्केट जे आहे ठीक आहे, हे फॉल होण्याचं कारण काय, म्हणजे 9:20 ला किंवा 10:22 ला बरोबर मोठी कॅन्डल आली, काय रिझन आहे, किती लोक सांगू शकतात त्याच्यामागे. राईट. आता हा जो काही अनालिसिस आहे ठीक आहे, हा आपल्याला काय करायचा आहे याच्यामध्ये शिकायचा आहे की का ही कॅन्डल पडली पर्टिक्युलरली. ओके. आणि हे जे आहे, जर मी असं समजेन की बेसिक वगैरे जर तुम्हाला काही येत नसेल तर बेसिक सगळं कॉम्प्लिमेंटरी मध्ये शिकवलं जाईल. पण हे जे वर्कशॉप आहे हा अडव्हान्स लेवलचा वर्कशॉप आहे. ज्यांना प्रॉपरली प्रॉप डेस्क मध्ये यायचं आहे त्याच्याच लोकांसाठी यायचं आहे. क्लिअर. ओआय जास्त होता की निघून गेलता. ओके. सो चेंज इन ओपन इंटरेस्ट बघितला तर +56,000 चा होता. ज्या स्ट्राईकला 24,300 ला. ओके. स्पेसिफिकली तो काय झाला, डायरेक्ट -1,00,000 ओआय झाला. ओके. आणि या कॅन्डलच्या याच्यामध्ये ठीक आहे, मॅन्युअली मध्ये बघायला गेलं तर मी हे ओळखलं, पण मला लाईव्ह मार्केटमध्ये हे ओळखता आलं नाही, त्यामुळे मी दुसरा ट्रेड मध्ये काय घेतला, एसएल घेतला. ओके. म्हणजे ओपनली सांगतो, कारण की मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा जो एसएल आहे तरी सुद्धा माझी कॉस्ट टू कॉस्टच काय झाले, एक्झिट झालेली आहे. ओके. लक्षात आलं का. सो हा जो अनालिसिस आहे हा डेलीच्या बेसिसवरती आपण काय करणार आहे, शिकणार आहे. राईट. त्याचबरोबर नॉट ओनली दॅट, तर हाय प्रॉफिट क्लब मध्ये लर्निंग होणार आहे, शेअरिंग होणार आहे, ट्रॅव्हलिंग होणार आहे, फन ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. ओके. त्याचबरोबर आपण फायनान्शियली फ्रीडम कसं अचीव्ह करू शकतोय त्याच्यावरती पण आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. सो अगेन याच्यामध्ये लिमिटेड सीट्स आहेत, जो आपण ट्रेडिंग मास्टरी वर्कशॉप जो बघणार आहे ठीक आहे, त्यामध्ये कम्प्लीट हँड होल्डिंग आहे. राईट नाऊ तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्ही कोणता मार्ग निवडणार आहे. आयदर काय करू शकताय, डायरेक्ट आपल्या हाय प्रॉफिट क्लबला येऊ शकताय, ज्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही काय कराल, शिकायला चालू करणार. ओके.
किंवा स्टार्ट पासून जो अनालिसिस आहे प्रॉपर सगळा ऍज अ बॅचच्या माध्यमातून आपण काय करू शकतोय, इथं घेऊ शकतोय. या वर्कशॉपचं नाव आहे ट्रेडिंग मास्टरी. ओके, आता यातलेच ठीक आहे जर बघायला गेलं तर काय काय गोष्टी मिळतात त्याच्या बाबतीत मी डिटेलमध्ये सांगू शकतोय. पण मी सांगण्यापेक्षा ओके, नितीन जो आहे त्याने हा मे बॅचचा स्टुडंट आहे, त्याला ही 90% अॅक्युरेसी कशी मिळाली, काय मिळाली हे जाणून घ्यायला आवडेल का? आवडणार असेल चॅटबॉक्स मध्ये येस असं टाईप करा. खरंच 90% मिळते की नाही मिळते? यस. नमस्ते दोस्तों, मैं गणेश कदम आप सभी का स्वागत करता हूं। आज हमारे यहाँ पे आए हैं नितिन जी, और नितिन जी हमारे ट्रेडिंग मास्टरी वर्कशॉप में थे मई के बैच में, तो जानते हैं उनका एक्सपीरियंस कैसा रहा। सो पहले नितिन जी वेलकम हियर। थैंक यू सर। ओके, सो पहले आप अपने बारे में कुछ बताइए। मैं सर, मेरा नाम है नितिन सहदेव बनगर, मैं मंगलवेढ़ा सोलापुर सिटी से यहाँ आया हूँ। ओके, ग्रेट ग्रेट। सो स्पेशली आप वहाँ इतने दूर से यहाँ पे सीखने के लिए आए हो? यस। राइट। सो आपके ये बैच जो की उसका एक्सपीरियंस कैसे रहा? मुझे सर ये बैच में बहुत कुछ नया सीखने के लिए मिला है। बहुत कुछ नया सीखने को मिला है। जैसे कि मैं जानता हूँ कि आपने पहले भी ऑप्शन में ट्रेड किया है, जैसे कि कैंडल स्टिक का यूज करके, इंडिकेटर यूज करके, या फिर आप ऑप्शन सेलिंग भी करते थे। उसमें और इसमें क्या फर्क हो गया? मुझे सर इसमें एक्यूरेसी आपकी बहुत अच्छी, सबसे अच्छी लगी। ओके, कितनी एक्यूरेसी मिली आपको ये ट्रेड जब आपने जाना इसके बारे में, सेटअप सीखने के बाद? तो सर मैंने स्ट्रैटेजी सीखी है, इसके अंदर हम गलतियां नहीं करेंगे तो हमें 80 से 90% एक्यूरेसी मिलेंगी। तो ये जो 80-90% एक्यूरेसी है, मैं कह रहा हूँ इसलिए आप भी कह रहे हो या आपने खुद कुछ चेक किया है? नहीं सर, मैंने पूरा बैक टेस्टिंग किया है 3 मंथ का, उसमें सिर्फ मेरा एक एसएल गया है, वो भी 40 पॉइंट का गया है। ओके, 3 महीने का आपने बैक टेस्टिंग किया, उसमें Yes. से आपको ये एक्यूरेसी मिली। Yes. राइट राइट। ओके, सो ये बैक टेस्टिंग बहुत जरूरी होती है क्या ट्रेडिंग करने के लिए? हाँ सर, बैक टेस्टिंग बहुत ज़रूरी है, इसीलिए क्योंकि हम बैक टेस्टिंग जब करते हैं हमें कॉन्फिडेंस आता है ट्रेड पर लेने में। ओके ग्रेट। और उसके बाद में आपने ट्रेडिंग भी स्टार्ट किया। सो जब से स्टार्ट किया तब से अब तक आप प्रॉफिटेबल हो? यस, मैं प्रॉफिट में हूँ अभी तक। ओके ग्रेट। सो ये जो डेटा रीडिंग है, ठीक है, इसके बारे में आपको खासियत क्या लगी? इसमें सर मुझे सबसे अच्छी खास बात ये पता चली कि 3 रिवर्सल स्ट्रैटेजी, जब मार्केट पहली बार रिवर्स होता है तो उसके चांसेस रहते हैं 50%, सेकेंड बार रिवर्स होता है उसके चांसेस रहते हैं 90%, जब थर्ड बार रिवर्स होता है तो उसके चांसेस रहते हैं 99% और रिवर्स होता ही है। वो रिवर्स होता ही है, राइट? Yes. जैसे कि ये वर्कशॉप का हमारा प्रॉमिस था यस। कि अगर ये वर्कशॉप होने के बाद आप दिन का हाई दिन का लो बना सकते हैं, Yes. या फिर निकाल सकते हैं, तो क्या आप अभी वो निकाल सकते हो? डे हाई डे लो निकाल सकते हैं। और क्या आपको ब्लड बाथ और बुल रन दोनों सिनेरियो पहले से ही पता चल जाते हैं मार्केट में? यस। और जैसे कि हम लोग जानते हैं कि साइडवेज मार्केट में सबसे ज्यादा स्टॉप लॉस जाते हैं, ठीक है, ये डेटा रीडिंग से आप ये स्टॉप लॉस अवॉइड कर सकते हो क्या अभी? यस, अभी डेटा रीडिंग से हम स्टॉप लॉस अवॉइड कर सकते हैं। सो ये सेटअप किसके लिए प्रॉफिटेबल बन सकता है? ये सेटअप जो ट्रेडर पेशेंस के साथ बैठा रहता है उसके लिए बहुत प्रॉफिटेबल है। ओके, सो नितिन, कॉन्ग्रेचुलेशंस फॉर बीइंग प्रॉफिटेबल ट्रेडर। थैंक यू। और उसी के साथ मैं ये पूछना चाहता हूँ कि अब आगे के प्लान क्या है आपके? मेरा प्लान है सर अब फुल टाइम ट्रेडिंग करना है। सो फुल टाइम ट्रेडिंग करना है, ये आपका गोल है, राइट? सो क्या आपको लगता है कि आप उतने कॉन्फिडेंट हो चुके हो कि फुल टाइम ट्रेड कर सकते हो अभी? यस, जो जब से मैंने स्ट्रैटेजी देखी है ना तब से मुझे 100% कॉन्फिडेंट आ गया है। मैं इस स्ट्रैटेजी के ऊपर बहुत काम किया है, मैं एक प्रॉफिटेबल सक्सेसफुल ट्रेडर बन सकता हूँ। सो वन्स अगेन थँक यू सो मच नितिन, और बेस्ट ऑफ लक फॉर युअर, राईट? सो याच्यामध्ये तुम्ही बघितलं की बॅक टेस्टिंग जे आहे, ठीक आहे, ज्यावेळेला हा वर्कशॉप होतो बॅक टेस्टिंगला रूल वगैरे सांगितले जातात आणि सांगितलं जातं की तुम्ही स्वतः टेस्ट करा. ओके, जोपर्यंत आपण टेस्ट करतोय, ओके, तोपर्यंत काय होतंय याच्यामध्ये कुठेही काही अडचणी येत नाही, आणि जोपर्यंत सगळे रूल फॉलो केले तर आपल्याला काय होतंय तो रिझल्ट मिळतोय, राईट? सो हे जे बॅक टेस्टिंग आहे आणि याचा डेटा जो आहे तो जो ऍडव्हान्स टेक्निक जे आहेत या पण आपण काय करतोय याच्यामध्ये शिकवतोय. नमस्ते दोस्तों, आता यामध्ये ठीक आहे जर बघितलं तर बरेचसे लोक ट्रायल एरर करण्यापेक्षा ही काय आहे व्हेरीफाईड मेथड आहे. बरेचसे टेस्टिमोनियल जे आहेत ते काय केलेत ऑलरेडी तयार झालेले आहेत. ठीक आहे, आता या नवीन मॉडेलमध्ये ट्रेडिंग मास्टरीमध्ये काय करतोय, फक्त जसं सांगितलं की 5 लोक जे आहेत ते आपण काय करतोय
घेतोय. आता याच्यासाठी काय करायचंय की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, ठीक आहे, प्रॉप डेस्कचं ट्रेनिंग घेण्यासाठी, ओके, तर हे प्रॉप डेस्कचं ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा हा डेटा रिडिंग घेण्यासाठी मी लाखो रुपये ऑलरेडी खर्च केलेले आहेत, ज्यांची नाव आहेत मी सगळ्यांना सांगितले. पण मला जसं सांगितलं की हे आमचं ड्रीम आहे की इंडियातला सगळ्यात मोठा काय करायचंय, प्रॉप डेस्क तयार करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, इथं वर्कशॉप जो आहे हा घेणार आहे, ओके, विथ मनी बॅक गॅरंटी, राईट. आता हा जो वर्कशॉप आहे हा डायरेक्ट 1-to-1 कोचिंग टाईप मध्येच हा राहणार आहे, हा ग्रुप कोचिंग असणार आहे. सो याची फीस किती असणार आहे, काय वाटतंय, काय अंदाज असेल? ओके, ज्याच्यामध्ये मी सांगतोय की 90% अॅक्युरेसी, विचार करा, 90% अॅक्युरेसी मिळणारी जर तुम्हाला कुठली स्ट्रॅटेजी मिळाली तर तुम्ही किती अमाऊंट द्यायला तयार असाल? अँड दिस इज माय प्रॉमिस. जर 90% अॅक्युरेसी नसेल, ओके, तर काय होणार? 100% मनी बॅक द्यायला तयार आहे. 51,000, ओके, 1 लाख, ठीक आहे. राईट. सो जसं सांगितलं की हा जो वर्कशॉप आहे, ठीक आहे, या वर्कशॉपची रेग्युलर फीस जी आहे ही किती आहे? 51,000 रुपीज आहे. पण करंट जी ऑफर चालू आहे त्यामध्ये अगेन 50%चा फ्लॅट डिस्काउंट आहे, जे लोक आता रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी, ओके. तर जे लोक आता रजिस्ट्रेशन करतात त्यांच्यासाठी ऑलरेडी हाय प्रॉफिट क्लबची 45 दिवसाची मेंबरशिप काय आहे, ऑलरेडी काय होणार आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. सो आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचंय, जस्ट पे 5,000 रुपीज ऑन सेम नंबर 9689156402 अँड बुक युअर सीट नाव, ओके. जुलैच्या ऑलरेडी आपल्याकडे 3 सीट झालेल्या आहेत, 2 सीट फक्त रिकाम्या, ओके, जुलैसाठी. क्लिअर? ओके, सो राईट नाऊ आपण काय करतोय, रजिस्ट्रेशन प्रोसेस साइड बाय साइड चालू आहे. तुम्हाला जे काही क्वेश्चन आहेत जे मगाशी राहिले होते ते आपण काय करूया, इथं घेऊया. त्याचबरोबर एका दिवसाचं बॅक टेस्टिंग जे करायचं आहे ते पण आपण इथं घेऊया, ओके. सो कोणत्या दिवसाचं बॅक टेस्टिंग आपण करायचं आहे, ठीक आहे. जस्ट मी पुढचे 10 मिनिटं घेतोय, 10 मिनिटामध्ये आपण जिथं फ्रेश मध्ये काय करू, कुठलाही दिवस तुम्ही सांगा तो आपण काय करूया, इथं टेस्ट करून घेऊया, ओके. पहिला कोण येतोय त्याला मी अनम्यूट करणार, त्याने माईक वरती सांगायचं आणि तो दिवस आपण इथं बॅक टेस्ट करायला चालू करणार, ओके. येस, ठीक आहे. याच्या बाबतीत आणखीन जाणून घ्यायचं आहे, जस्ट ड्रॉप युअर नंबर इन चॅट बॉक्स, ओके. नाही, ही ऑफर हाय प्रॉफिट क्लबची वेबिनार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर रेग्युलर फी जी आहे ही काय राहणार आहे, 3,000 रुपये राहणार आहे. यस अल्ताफजी, अनम्यूट करू शकतो. हेलो। यस सर. हाँ सर, आज की मार्केट का बैक टेस्ट कर सकते हैं? आज के मार्केट का ठीक है, कोई दिक्कत नहीं, चलो, ठीक है. सो आज का मार्केट का ऑलरेडी मेरे दिमाग में है किस तरीके से चार्ट बना है. सो वो एक्चुअली क्या है सर, हम लोग का भी आज की मार्केट दिमाग में है, इसके लिए इट इज बेटर। अच्छा, ठीक है, चलो, कोई दिक्कत नहीं. सो आज का मैं यहाँ पे पहले डेटा एनालाइज करता हूँ, ठीक है. 9:15, ओके, ठीक है, मॉर्निंग का डेटा हो गया बैक टेस्टिंग का, और यहाँ पे मैंने पूरा आगे लिखे जा, ठीक है, चलो. सो बार रिप्ले ऑप्शन में यहाँ पे ऑन कर देता हूँ, पहली टिक खाली लूंगा, ठीक है. ठीक है, ये है आज की पहली टिक, ओके. चलो, सो मॉर्निंग को देखते हैं कि यहाँ पे क्या हो रहा है, ठीक है. सो पहली टिक मैं यहाँ से स्टार्ट कर देता हूँ. तो मुझे क्या दिखाई दे रहा है, रेजिस्टेंस दिखाई दे रहा है 24,500 पे, और यहाँ पे सपोर्ट दिखाई दे रहा है 24,400 पे, ओके. वैसे ही मार्केट स्टार्ट हुआ, ठीक है. देखते हैं थोड़ा सा क्या हो गया यहाँ पे, रेजिस्टेंस जो है, ठीक है, रेजिस्टेंस नीचे शिफ्ट हो गया है इसलिए ये बेरिश मूवमेंट है मुझे पता चला, और 920 के अराउंड, ठीक है, चलो, ठीक है, 920 के अराउंड मुझे दिखाई दे रहा है ये बेरिश है. देखिए यहाँ से ये रेजिस्टेंस यहाँ पे आ गया है, इसलिए इसका प्रेशर क्या हो गया, बेरिश हो गया, ठीक है. सो मैं एक लाइन ड्रॉ कर देता हूँ, ठीक है, 463 एंड 30,
ये दो लाइन मुझे मिल गई, ठीक है। इसके बाद 363 यानी 30, ठीक है। ठीक है, चलो अभी ये देखते हैं कि ये जो ट्रेड है, ठीक है, सॉरी मराठी, ठीक आहे। सो आता इथे बघा की आपण हा जो ट्रेड आहे हा काय केला, इथून इथं आला, ठीक आहे, आणि रेजिस्टन्स पण काय झाला, इथं होता 24,300 ला, जो आपण इथं बघितला, हा दिसतोय का, हा रेजिस्टन्स इथं होता 24,000, सॉरी 500 ला होता, तो आला कितीला, 400 ला, म्हणजे हे काय झालं, बेरिश प्रेशर झालं। जर आता या लाईनला पुन्हा मार्केट मला इथं मिळतंय, ओके, तर मी काय करणार, इथं बेरिश ट्रेड घेणार, ओके, इथून पुढे पर्यंत असेल, इथपर्यंतच असेल, ओके, ठीक आहे। आणि जर समजा, ओके, आता इथे एक डेटा दिसतो त्याच्यानुसार जर इथं मिळालं तर मी इथून एक बुलिश ट्रेड घेऊ शकतोय, हा सिनेरिओ होता, ओके। आजच्या लाईव्ह मार्केटचं रेकॉर्डिंग बघितलं तरी लक्षात येईल की इथून इथं आलं की इथून काय करायचं, पुट स्क्वेअर ऑफ करायचं आणि कॉल मध्ये बसायचं वरच्या साईडला, ओके, क्लिअर। सध्याचा डेटा जो आहे तो हा सांगतोय। अल्ताफ जी अनम्यूट होत आहेत ना? यस सर। ओके, ठीक है, चलो अभी शुरुआत करते हैं इसकी। देखते हैं कि ये सर इसमें पहला जो प्रेशर कैसे पता चलता है कि डाउनवर्ड प्रेशर है, क्योंकि सपोर्ट और रेजिस्टेंस दोनों पे हाँ, वो लगा है। जो अभी यहाँ पे दिखाई दे रहा है, ठीक है, ये देखिए 235 यहाँ पे क्या दिखाई दे रहा है मुझे, चेंज ओआई का प्रेशर दिखाई दे रहा है, राइट। ओके। वॉल्यूम भी यहाँ पे मुझे दिखाई दे रहा है, ये वाला, राइट। राइट। ये जो था वॉल्यूम का सबसे ज्यादा वॉल्यूम कहाँ पे आ गया, उसके बाद में यहाँ पे आ गया 24,400 पे, राइट, करेक्ट। ठीक है। सो यहाँ से क्या हो गया कि नीचे आ गए, ठीक, एक सेकंड, कुछ क्वेश्चन है, हाँ, मास्टर क्लास जो आहे हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मॉडेल मध्ये आहे, ठीक आहे। या वर्कशॉपची फी जी आहे ही आहे 25,000 रुपीज, 5,000 रुपये भरून तुम्ही टोकन अमाऊंट आता काय करू शकताय, भरून सीट बुक करू शकताय, ओके, क्लिअर। येस, आता हा जो प्रेशर आहे हा काय झाला, इकडून इकडच्या बाजूला आपल्याला दिसला, क्लिअर आहे हे, ठीक यस आहे सर। अल्ताफजी, ओके। आता हे जे प्रेशर आहे हे आपण काय बघितलं, इथं बघितलं, आता त्याच्यानुसार माझे रेजिस्टन्स जो आहे, इमिजिएट रेजिस्टन्स जो आहे तो आहे इथे, ओके, आणि टॉप जो आहे डेचा तो आहे इथे, ओके। सो दॅट मी इथं ट्रेड करणार दोन लॉटने, जर फेल गेला तर वरती ऍव्हरेज करून पुन्हा मी काय करेन, खाली घेऊन येईन, क्लिअर आहे का, ओके सर। ओके। आता मी इथं काय करतोय, जस्ट पुढची एक टिक प्ले करतोय, पुन्हा मार्केट या लेवलला आलं, मी इथं काय केलं, ट्रेडमध्ये एंटर केलं, ओके, राइट। क्लिअर। आता हा जो सिनेरिओ आहे ना, हा असं लक्षात घ्या, इट्स लाईक अ धनुष्यबाण, ओके, जेवढं आपण मागे खेचेन तेवढं फास्ट काय होईल, तो जाईल, ओके। जसं इथं मार्केट जे आहे हे रिव्हर्सलला काय करतं की जेवढं मागे जाईल तेवढं फास्ट मध्ये ते खाली जाणार, लक्षात आलं का। राइट। आता ही जी रिव्हर्सल थेरी आहे ही डाव थेरीच्या ऍडव्हान्स मध्ये काम करते, ओके। तर इथं आलं मार्केट, इथून काय केलं आपण, इथं बघितलं, इथं एंटर केलं, आणि मी जस्ट काय करतोय, 5 मिनिटं पुढे जातोय डेटा बघायला, ओके। 5 मिनिटं पुढे आल्यानंतर बघा हे सगळेच रेजिस्टन्स काय झाले, एकदम खाली आले, दिसतायत मला इथं, ओके। व्हॉल्यूमचा पण रेजिस्टन्स आला, ओआयचा पण आला, आणि काय झाला, चेंज इन ओपन इंटरेस्टचा पण आला, ओके। याला आम्ही म्हणतो स्पेशली त्रिदेव, काय म्हणतो, त्रिदेव, ओके। जो सपोर्ट आहे हा एकटा लढायला गेलाय, ओके, त्याच्याबरोबर चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे, पण त्याच्या अपोजिट साईडला कोण आहे, तर 3 लोक लढायला आलेले आहेत, मग कोण जिंकेल, करेक्ट सर। 3 लोक जिंकणार, बरोबर। तर याच्या यस। बेसिसवरती, ठीक आहे, पण काय केला, इथं ट्रेड घेतला, आपलं टार्गेट असेल हे, ओके, चेक करा तो, ठीक आहे, त्यानंतर इथं आलाय, टार्गेट कंप्लीट, यस सर। ओके। आता इथं बॉटमला घ्यायचा होता 9.45 ला, पण त्यावेळेला काय झालं, मी तो अनालिसिस पुढे घेऊन जातो, ओके, 9.45, ठीक आहे, 34, 9.35, 9.45, ओके। 9.45 ला काय झालं, इथं मी ट्रेड घेणार होतो 9.45च्या कॅन्डलला जस्ट पुढे आलो,
ठीक आहे बघा, आता इथं मी हा ट्रेड घेणार होतो, का घेणार होतो तर इथं त्रिदेव आहे आणि इकडे पण त्रिदेव आहे. ज्याला दोन्ही बाजूने तीन तीन लोक येत आहेत, ठीक आहे. तर जेवढं प्रेशर वरती आहे तेवढंच खाली आहे, तर अशा वेळेला मार्केट राहतं कन्सोलिडेटेड. ओके. आणि त्या कंडिशन मध्ये मार्केट जे आहे ते बाउन्स या पद्धतीने करत राहतं, जसं आपण कालचं किंवा परवाचं मार्केट बघितलं. क्लिअर? राईट सर. आता इथं मी ट्रेड घ्यायला तयार होतो, म्हणजे इनफॅक्ट आम्ही इथं ट्रेड पण इनिशिएट केला. ओके. आणि ट्रेड इनिशिएट केल्यानंतर आम्हाला ओआय ने काय केला, दगा दिला. दिसतोय का हा ओआय गेला कुठे, एकदम खाली 24,000ला. राईट. मग आता आपण तीन लोक घेऊन गेलोय लढायला आणि एक माणूस गेला पळून, काय करणार, आपण पण जायचं पळून. सिंपल. घेतलेला ट्रेड आहे तिथं सोडला आणि बाहेर पडलो. क्लिअर? This is at 9:46, right? यस, 9:46. Okay. That time you came to know that it is gone down. यस. Okay. आता इथं जस्ट मला एक गोष्ट, आता मी हा ट्रेड फक्त सोडला. ओके. मला हे नाही कळालं की इथून हे मार्केट खाली जाणार आहे. मला फक्त इतकं कळालं की हा रिव्हर्सल देणार नाही, इतकंच इन्फॉर्मेशन मला कळाली. ओके. Okay. ठीक आहे. आता त्यानंतर मी नेक्स्ट गेलो, 5-5 मिनिटांनी पुढे गेलो, तर बघा मला कधी कळतंय, तर इथे चेक करा, हा जो आहे हा 49,000 आहे. ठीक आहे. 56 झाला का हा, हा बघा इथे थोडस मी मागे घेतो, 54,000 आहे. ठीक आहे. Yes, sir. कमी झाले इथले, संपले का सगळे? 56,000चे एका वेळेला जर काय झाले की इथले सगळे जर हे काय होतात, पळून जात आहेत. 5,000 राहिले फक्त, जिथं 55,000 चेंज इन ओपन इंटरेस्टचा स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो पळून गेला 10:16 मार्केट बघा इथं आहे 10:16 म्हणजे आपल्याला इथंच कळालं. ही 10:05 कॅन्डल आहे. Right. ठीक आहे. ही 10:15 कॅन्डल आहे. आता इथं पळून गेलाय सपोर्ट. अभि कोण रोखणार हे वादळ, अशा पद्धतीची कंडिशन झालेली आहे, कारण की ह्या मार्केटला थांबवणारा कोणीच नाहीये. फक्त व्हॉल्यूम एकटा काय करणार नाही, इथं येणार नाही. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की हा कांड झालेला आहे. दिसला का? Okay. ओके. Right. सो या सिनेरिओ मध्ये आम्ही काय केला होता की इथं ट्रेड घेतला होता, इथं एक्झिट केली. त्यानंतर इथं काही आमची थर्ड रिव्हर्सलची थिअरी आहे. थर्ड रिव्हर्सल नंतर बघा, याच्या पॉईंट नंतर ओके, इथं जायला आला, इथून इथं काय झालं, कम्प्लीट झाला. इथं माझ्याकडून थोडीशी रीड करायला चूक झाली, म्हणजे व्हॅल्यू मॅच नाही झाली लाईव्ह ट्रेडिंग मध्ये. सो दॅट ही माझ्याकडून चूक झाली, अदरवाईज त्यानं थर्ड रिव्हर्सल दिलाय. आणि याच्या पुढच्या डायव्हर्जनला आता लोक म्हणतील की बघा इथं कंटिन्यू हा पडतोय. ओके. तर अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये 3 रिव्हर्सल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके. ज्याला इथून येतोय ना, 1-2 इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे आणि इथे एक लाईन आहे. ओके. आता सिनेरिओ सांग, हा सिनेरिओ इथे एक आहे आणि इथे एक लाईन आहे. ठीक आहे. आणि याच्या खालची जी लाईन आहे इथं 47, 47, 46 या रेंज मध्ये. ओके. तर याच्या 5-10 पॉईंट थोडस खालीवरती होऊ शकतंय. आय थिंक मला वाटतंय हा 46 बरोबर. की डॉट टू डॉट काय झाले, रिव्हर्स झाले बरोबर. इथं आला, आपण घेतला आणि एकाच कॅन्डल मध्ये टार्गेट. अमेझिंग आहे. Right, sir. ठीक आहे. दिस इज द पॉवर ऑफ डेटा रिडिंग. ओके. आता जोपर्यंत एका याच्यामध्ये झालंय तोपर्यंत नेक्स्ट ट्रेड काही होत नाही, आपण वेट करतोय. ठीक आहे. त्यानंतर मी बार रिप्ले केला, कंटिन्यू दिवसभर काय झालं, हे साईडवेजच राहिलेलं आहे, म्हणजे याच रेंजमध्ये हे रिकव्हरी मोडला गेलं. जर आता याच्या खाली गेलं असतं तर आपण विचार केला असता, किंवा या लाईनला आला असता तर. ओके. कारण की इथं प्रेशर होतं बेरिश, तर त्याने इथंपर्यंत मुवमेंट दिली नाही. Okay, sir. सर ये जो नीचे की लास्ट सपोर्ट है वो भी उस डेटा में दिखा रहा था सर कि इसके नीचे यस नहीं यस, जाएगा ये मार्केट? ये भी दिखाई दे रहा था. और ठीक है. कैन यू शो दैट सर? जैसे कि मार्केट की रेंज रहती है. ठीक है. मार्केट पूरा किस तरीके से चलता है, डिमांड एंड सप्लाई के ऊपर चलता है. राइट. ठीक है. ऑर्डर जब भी आएंगे तो हमें पता चलेगा. जब भी अब हम लोग ये लाइन जो ड्रॉ की है ना, ठीक है, ये हाँ. भी हमें यहाँ पे पता चल जाती At what time sir we came to know that? After it reached or before है. that only we 9:30, came to know? 9:30 को ही पता चल जाता. अच्छा. पर उसके अंदर आज नहीं पता चला ना सर?
9:30 के टाइम हाँ पे कि वो नीचे तक जाएगी मार्केट उतना, उसका मतलब हाँ हाँ। बॉटम नहीं पता चल रहा नहीं, था? लाइन, मुझे लाइन जो है वो पता चल जाती है पहले ही, ठीक है। ओके। ये जो लाइन रहती है ना, एक लाइन मैंने अगर यहाँ पे ड्रॉ की ना, सो नॉर्मली हम्म। हर एक लाइन 50 पॉइंट के डिस्टेंस में रहती है। ओके। ओके। सो 920 को मैंने ये 4 लाइन ड्रॉ की, तो तब से ये वैल्यू मुझे पता रहती है कि कहाँ कहाँ पे ड्रॉ करना है। ओके। ओके, तो उसका कंफर्मेशन जैसे जैसा मार्केट बढ़ेगी तभी आता है हाँ हाँ हाँ। डेटा आने के बहुत बाद? सारे लाइन मारने के बाद कंफ्यूजन बढ़ता है, इसलिए हम लोग नहीं बताते, ठीक है। जब ओके। आप ट्रेडिंग मास्टरी में आओगे या फिर प्रॉफिट क्लब में आओगे, तब आपको ये पता चलेगा कि ये लाइन किस तरीके से काम करती है। राइट राइट सर। ओके। ठीक है ठीक है। शो सर। योर और एक प्रॉफिट। क्वेश्चन था, ये जैसा आपने हाँ आज सेलिंग का जो बताया था कैलेंडर, उसमें आपने आज कॉल बताया था, राइट? हाँ हाँ। सर पर यूजुअली आई हैव सीन के जब विक्स ऊपर या नीचे जाता है तो उसमें लॉस होना चालू हो जाता है। यस मतलब वेन राइट। एवर द विक्स इज गोइंग अप, उसके अंदर वॉलेटिलिटी जब इंक्रीज होती है देन दैट सेटअप स्टार्ट गिविंग यू अ लॉस। राइट, इस केस में हम लोगों ने दोनों को हेज किया है, विक्स ऑल्सो हेज है, ठीक है। अगर एक बढ़ेगा तो दूसरा भी बढ़ेगा ना उसका विक्स। राइट, बट वो फिर बाद में जब रिवर्स होता है ना सर तो बहुत कंफ्यूजन होता है हाँ, क्योंकि दोनों अलग अलग रिवर्स होता एक्सपायरी है, के हैं। इसीलिए पोजीशन निकालनी नहीं है। अगर हम लोगों ने ओके। पोजीशन निकाली तो हम लोग गलती करते हैं। राइट राइट राइट। वो एक दो दिन के बाद अगर समझो विक्स और ऊपर जाने लगता है, उसमें फिर जब लॉस दिखता है तो वो टाइम पे जैसा लगता है पता नहीं अभी और क्या होने मैं वाला क्या है। बोलता हूँ यू कैन सर, नॉट स्टे इन द अभी ट्रेड फॉर सच अ लॉन्ग टाइम। अभी आप जो कर रहे हो ना वो इमेजिनरी में है, ये ऐसा हो सकता है वैसा हो सकता है, ठीक है। मैं बोलता हूँ ये सिस्टम ले लो, स्टॉक मॉक प्लेटफॉर्म है, जाके टेस्ट करो। पूरे साल का करो, 2 साल का करो, 3 साल का करो, ठीक है। जब आपको लगेगा कि ये काम करता है तभी डिप्लॉय करना है, ठीक है। राइट। जब तक अपने को नहीं लगता कि ये काम करता है तब तक डिप्लॉय नहीं करना, ठीक है। क्योंकि बहुत बार क्या होता है कि ओवर एनालिसिस कर लेते हैं, ये होगा वो होगा, ठीक है। वो पूरा सिनेरियो वहां पे कवर अप है, राइट सर। ठीक है। सर जब यूजुअली मैंने पुट का स्प्रेड लेना है या कॉल का स्प्रेड लेते हैं आप? कॉल का ही लेना है। कॉल का ही लेते हैं, ओके। यस। ठीक है सर। ओके। सो जिनको इसके बारे में जानना है, चैट बॉक्स में अपना नंबर ड्रॉप कीजिए, ठीक है। और यस, आई वांट टू ज्वाइन बट राइट नाउ, ओके, ठीक है। प्रवीण जी, ज्वाइन करना है, ठीक है, नंबर ड्रॉप कीजिए, ठीक है। आता 25,000 फी आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, 5,000 रुपये आता टोकन अमाऊंट काय करतोय आपण घेतोय, ठीक आहे। येस, वेबिनार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हाय प्रॉफिट क्लबची ऑफर चालू आहे, ठीक आहे। Yes, दोन्ही करू शकताय, नो इश्यू। ठीक आहे, बसवराज निंबाळकर सर, ठीक आहे। प्रॉफिट लॉस कुठलेही स्टेटमेंट काढून घ्या, ठीक आहे। जेवढे पब्लिश केले सोशल मीडियावरती पण आहेत, इथं पण आहेत, ठीक आहे। जसं की मी एक प्रॉप ट्रेडर आहे, ठीक आहे। तर प्रॉप ट्रेडरला बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स येतात, ठीक आहे, लक्षात घ्या। की जसं एक बिझनेस असतो, एक प्रोप्रायटरी बिझनेस असतो, तो काय करतो की स्वतःचं मेडिकल, स्वतःचं काहीतरी किराणा स्टोर वगैरे टाकतो, त्याला पाहिजे त्या पद्धतीने तो वागू शकतोय, ओके। पण ज्या वेळेला आपण फंडेड अकाउंट घेतोय किंवा हे करतोय, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याकडे काय येतात की रिस्पॉन्सिबिलिटी येतात, ओके। ठीक आहे, प्लीज अनालिसिस बँक निफ्टी टुडे मी करू शकतोय, ठीक आहे। पण ज्या कॉन्फिडन्सने मी सांगितलं, निफ्टी कुठलाही सांगा 3 महिन्यातला मी प्रॉफिट काढून दाखवतो, त्या पद्धतीने मी बँक निफ्टी नाही करू शकत। बँक निफ्टीचे बिहेवियर ट्रॅक करायला मला 6 महिने द्यावे लागतील, क्लिअर, ठीक आहे। थोडेफार अंदाज येईल, पण जो कॉन्फिडन्स किंवा जी अॅक्युरेसी मी म्हणतोय ना ती। फर्स्ट ऑफर कोणती होती? हाय प्रॉफिट क्लब, ठीक आहे। ही ऑनलाईन कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आपण कंटिन्यू झूम मीटिंग वरती असतोय। ट्रेड तिथे अनालिसिस केले जातात, सांगितले जातात कुठले कुठले आहेत, काय आहेत, का घेतोय, काय रिझन आहे, ते होतं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्टॉक्स आहेत, मेडिटेशन आहे, बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड आहेत, ठीक आहे। त्याची मंथली मेंबरशिप फी आहे 3,000 रुपये। जर तुम्ही आत्ता पे करताय तर तुम्हाला ही जी फी आहे ही फक्त काय होणार आहे,
1500 रुपयामध्ये होणार आहे. 9689156402 हा गुगल पे नंबर आहे, याच्यावरती पेमेंट करून रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. येस, एनी अदर क्वेश्चन, कोणाचा काही क्वेश्चन राहिला असेल तर. ठीक आहे. वैभव पाटील सर, लक्षात आलं का? प्रत्येकाची मास्टरी इन वन एका याच्यामध्ये आपली काय असते, मेथड असते, ती आपल्याला काय करायचे, ते करायचे. येस. ट्रेड करायच्या आधी तुम्ही येऊन पहिल्यांदा बॅक टेस्ट करा. ठीक आहे. माझं अगेन म्हणणं आहे, मी आता जस्ट सांगितलं, जे अल्ताफ सरांनी सांगितलं तेच सांगतोय. ठीक आहे. कुठलाही ट्रेड करायचा आहे ना, बॅक टेस्ट स्वतः करा स्वतः. ओके. मेलेडी खाओ खुद जान जाओ, लाइक दैट. क्लिअर. येस. ठीक आहे. ऑफिसला येऊन भेटायचं सॅमसंग प्रवीण सर तुम्ही आता. हा मास्टर क्लास जो आहे हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मॉडेलमध्ये चालतो. ओके. साधारणतः 20 तासाचे हे जे कॉन्सेप्ट सांगितले मी, याचे वेगवेगळे सिनेरिओ आहेत, याला 20 तास टोटल लागतात. ठीक आहे. आणि ते प्रॅक्टिस करण्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला बसावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला पण बॅक टेस्टिंग करायचं आहे. ऍटलिस्ट वीकली 4 ते 8 तास द्यायचे आहेत. ओके. तुम्ही तुमच्या वेळेनुसार देऊ शकता. ठीक आहे. प्रॉप शेअरिंग जे आहे हे तुम्ही याल त्याला सांगितलं जाईल. ठीक आहे. कोणत्या मॉडेलमध्ये येत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. उत्तम सर पेमेंट केलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. सर ओआय डाटा आम्हाला काढता येईल का, किंवा त्यासाठी पेड सॉफ्टवेअर आहे? हा ओआय डेटा तुम्ही घेऊ शकता, 300 रुपयाला मिळतं. ठीक आहे. सेन्सिबल वरती पण काढता येतोय, पण जर आपण प्लॅटफॉर्म घेतले तर पटपट पटपट गोष्टी क्लिअर होतात. ओके. 2-3 प्लॅटफॉर्म आहेत, ते 2-3 प्लॅटफॉर्म तुम्हाला शिकवले जातात. येस, ऑप्शन बाईंग साठी सांगतोय मी हे सगळं. ठीक आहे. अच्छा. ओके. ग्रेट. चलो, एनिथिंग एल्स, कुणाचा काही क्वेश्चन राहिलाय का? राहिला असेल मला सांगू शकताय. येस, रजिस्ट्रेशन, जर ट्रेडिंग मास्टरी हा वर्कशॉप करायचा आहे, जो इंटेन्सिव्ह वर्कशॉप आहे, तर तुम्ही पेमेंट करू शकताय. ओके. 5,000 रुपये टोकन अमाऊंट आहे. 9689156402 या नंबरला 5,000 रुपये पे करायचे. जर तुम्ही 5,000 रुपये पे करताय आणि ट्रेडिंग मास्टरी वर्कशॉप घेताय, तर तुम्हाला 45 दिवसाचा ऑलरेडी हाय प्रॉफिट क्लब ची मेंबरशिप मिळते. ओके. विथ मनी बॅक गॅरंटी, की जर स्ट्रॅटेजीज मध्ये 90% अॅक्युरेसी येत नसेल तर पैसे रिफंड केले जातील. ओके. येस वैभव सर, रजिस्ट्रेशन झालंय का? ठीक आहे. एनिथिंग एल्स? अल्गोसाठी याचे ऑटोमेशन चालू आहेत. ठीक आहे. ऑटोमेशनला वेळ लागेल, साधारणतः 3 महिन्याचा वेळ लागू शकतो. ओके. कारण की कंडिशन भरपूर आहेत. ठीक आहे. त्याचा फायनल रिसर्च पॉइंट जो आहे हा आपला मे मध्ये झालेला आहे, फायनल सेटिंग. ओके. एका सिनेरिओ मध्ये जाऊन अडचण येत होत्या, त्या आपण मे मध्ये काय केलं, अपडेट केलं. ओके. येस, फुल टाइम ट्रेडिंग करण्यासाठीच आहे. ओके. ग्रेट. सो काय आवडलं आजच्या सेशन मध्ये? येस, मला सांगू शकताय. त्याचबरोबर येस, जर तुम्हाला सेशन आवडलं असेल, ओके, तर मी जी एक लिंक पाठवते त्याच्यावरती जाऊन तुम्ही गुगलला रिव्ह्यू देऊ शकताय. ठीक आहे. सो दॅट ती इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ओके. 1-2 मिनिट घ्या. ठीक आहे. जर तुम्हाला वाटतंय की ही व्हॅल्यू जी आहे मी आणि माझ्या टीमने तुमच्या आयुष्यामध्ये दिलेली आहे, तर या लिंक वरती जाऊन तुम्ही रिव्ह्यू देऊन या. ओके. 1-2 मिनिटं लागतील. Yes, ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन, कोणाला काही विचारायचं असेल विचारू शकतो. येस, माझे ट्रेड तर बघायला मिळतात. परत शिंदे सर, कॉंग्रॅच्युलेशन, पेड केलेत 1,500 रुपये. ओके.
स्क्रीनशॉट जो आहे हा सेम नंबरला पाठवून द्या. ठीक आहे. या याचे मेंबर, हा, उद्या सकाळी 8:30 वाजता आपण स्टार्ट करणार आहात. ठीक आहे. उत्तम पवार सर पेड केलेले आहेत. उत्तम सुतार सर, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. स्क्रीनशॉट पाठवून द्या. ओके, सेम नंबरला, सो दॅट लक्षात येईल. ओके, ठीक आहे. जस्ट सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. रिव्ह्यू सगळ्यांनी द्या. आणि 5 स्टार पेक्षा कमी रेटिंग मला आवडत नाही, सो दॅट 5 स्टार रेटिंग द्या. ओके, क्लिअर. सो थँक्यू सो मच. जे हाय प्रॉफिट क्लबला आहेत, सो उद्या सकाळी आपण भेटू लाईव्ह ट्रेडिंग मध्ये. आणि त्याचबरोबर परफेक्ट, परफेक्ट, ऑसम. सो वन्स अगेन थँक्यू सो मच अँड गुड नाईट.